हा जो प्रकार आहे, तर दारिद्र्य त्यासोबतच दारिद्र्यच्या ज्या काही विविध समित्या आहेत, त्यानंतर दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी जी काही भारताने स्ट्रॅटेजी वापरलेली आहे आपल्या प्लॅनिंग कमिशननी किंवा ओव्हरऑल जे काही गव्हर्नमेंट आहे, तर त्यांनी जी हे स्ट्रॅटेजी वापरलेली आहे दारिद्र्य निर्मूलनासाठी, तर तो एक घटक आपल्याला अभ्यासाला होता. त्यासोबतच आपण IMF असेल, त्यानंतर आहे की वर्ल्ड बँक आहे, वर्ल्ड बँकेच्या काही शाखा आहेत, तर त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा होता. त्यासोबतच WTO आणि WTOचे जे काही महत्वाचे करार आहेत, तर त्या करारांचा आपल्याला आज अभ्यास केलेला होता. ठीक आहे. तर आज आपण राज्यसेवा मेन्सला या गोष्टीवर जे काही सगळे प्रश्न आलेले आहेत, तर त्या सगळ्या प्रश्नांचा आपण आज अभ्यास करणार आहोत. ओके. तर बघा, मी काही तुम्हाला साहित्य पण दिलेलं आहे ग्रुपवर, काही स्क्रीनशॉट टाकलेले आहेत आणि एक PDF सुद्धा टाकलेली आहे, की जी PDF पॉवर्टी एस्टिमेशन आता जे करंट केलेलं आहे तेंडुलकर समितीनं, तर ती एक PDF सुद्धा तुम्हाला पाहायची आहे. ठीक आहे. तर पहिला प्रश्न घेऊया आपण. त्याच्यामध्ये त्यांनी विचारलेला आहे की नवीन दारिद्र्य रेषा आणि त्याचे मोजमाप नव्याने करण्यासाठी 2009 ला खालीलपैकी कोणत्या समितीने शिफारशी केलेल्या होत्या. ओके. इथे इयर महत्वाचा आहे. 2009 ला कोणत्या समितीने शिफारस केलेली आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. ओके. तर तुम्हाला माहित आहे की एकूणच दारिद्र्य निर्मूलनासाठी आपण स्वातंत्र्यानंतर भरपूर सगळ्या समित्या विचारलेल्या आहेत, हे केलेल्या आहेत, नेमणूक केलेली आहे. आता या समित्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. एक तर समिती लक्षात ठेवत असताना ती समिती कधी नेमली, तिने रिपोर्ट कधी दिला, ह्या 2 तारीखा महत्वाच्या आहेत. त्यानंतर ती समिती कोण नेमलेली होती, कुणाच्या अध्यक्षतेखाली नेमलेली होती आणि त्या समितीचं नाव काय होतं. तर एवढा जो कंटेंट आहे कुठल्याही समितीच्या बाबतीमध्ये, तर तो आयोगाने फोकस केलेला आहे विचारण्यासाठी. ओके. मग आता आपल्याला तेंडुलकर समितीच्या बाबतीमध्ये आपल्याला काय माहिती पाहिजे. ठीक आहे. तर तेंडुलकर समितीच्या बाबतीमध्ये आपल्याला तेंडुलकर समितीनं कधी त्याची अपॉइंटमेंट झालेली आहे, तर ती तुम्हाला माहिती पाहिजे. तर 2005 साली आपण या समितीची अपॉइंटमेंट केलेली होती आणि 2009 ला ह्या समितीने काय केलेलं आहे, शिफारशी दिलेली आहे. आता ह्या समितीचं नेमकं कार्यक्षेत्र काय होतं. ओके. तर ही समिती प्लॅनिंग कमिशनने नेमलेली होती, हे तुम्हाला माहित आहे. प्लॅनिंग कमिशनने ही समिती नेमलेली आहे आणि याच्यामध्ये मुख्य जी जबाबदारी याच्याकडे दिलेली आहे, तर ती कशासाठी दिलेली होती, तर ती आहे की मेथडॉलॉजी ऑफ म्हणजे रिव्ह्यू ऑफ मेथडॉलॉजी टू डिसाइड पॉवर्टी लाईन. ओके. पॉवर्टी लाईन डिसाइड करण्यासाठी जी मेथडॉलॉजी आहे, म्हणजे त्याची जी प्रक्रिया आहे पॉवर्टी लाईनची, तर ती कशा पद्धतीने पॉवर्टी लाईन आपण डिसाइड केली पाहिजे, तर याच्यासाठी आपण ही समिती नेमलेली होती. ओके. तर हे कार्यक्षेत्र माहिती असायला पाहिजे. त्यानंतर आहे हिने ज्या काही सांगितलेल्या नवीन गोष्टी आहेत, तर त्या नवीन गोष्टी सुद्धा हिने सांगितलेल्या खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यापैकी एक जी गोष्ट त्यांनी मागचे जे काही पॉवर्टी एस्टिमेशन झालं होतं आतापर्यंत, दांडेकर असेल, लकडावाला असेल, अलग कमिटी असेल, त्यांनी जे पॉवर्टी एस्टिमेशन केलं होतं, त्या पॉवर्टी एस्टिमेशन मधला थोड्याशा काही त्रुटी दाखवलेल्या आहेत. त्यातली महत्वाची त्रुटी एक काय होती, त्याने सांगितलं की तुम्ही जे पॉवर्टी काउंट करताय, पॉवर्टी लाईन ठरवताय, तर तो पॉवर्टी लाईन ठरवत असताना जे प्राइस हाईक होत आहे, ओके, म्हणजे किमती ज्या वाढतायत, त्या किंमत वाढीचा योग्य निर्देशांक तुम्ही ऍडजस्ट करत नाहीये. ओके. जशा पद्धतीने किमती वाढतायत बाजाराच्या, तर त्या किंमत वाढीच्या गोष्टी तुमच्या पॉवर्टीच्या मूल्यमापनामध्ये दिसत नाहीये. ओके. ही त्याची त्रुटी काढली. दुसरं आहे की त्यांनी सांगितलं की हेल्थ आणि एज्युकेशनवरचा जो खर्च आहे, तर तो सरकार करेल असं आपण म्हटलं होतं. ओके. परंतु आता जो काही खर्च होणार आहे, तर तो मॅक्झिमम हा लोकांच्या खाजगी पॉकेटमधून तो खर्च होतो, तर तो खर्च सुद्धा आपण याच्यामध्ये इन्क्लूड केला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. ओके. तर ह्या 2 त्रुटी सांगितल्या. अजून एक त्यांनी सांगितलं गोष्ट की कॅलरीच्या जोरावर जे आपण मूल्यमापन करतो गरिबींचं, कॅलरीच्या जोरावर किंवा कॅलरीच्या निकषावर, तर तो निकष एकदम कालबाह्य झालेला आहे. तर अशा पद्धतीच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि पुढे मग काही रिकमेंडेशन केलेले आहेत त्यांनी, जसं की गरिबीच्या याच्यापासून गरिबी मोजण्यासाठी आपण कॅलरीचा निकष सोडून द्यावा आणि अर्बन आणि रुरल भागासाठी, ग्रामीण आणि शहरी भागासाठी दोन्हीसाठी आपण एकच युनिफॉर्म बास्केट जे आहे, तर ते जाहीर करावं किमती ठरवण्यासाठी. त्यानंतर आहे की प्राइस जसं जसं चेंज होत आहेत, तसं प्राइस ऍडजस्टमेंट प्रोसिजर जी आहे ती चेंज करावी आपण. आणि जे युनिफॉर्म रिकॉल पिरियड नुसार आपण पॉवर्टी मोजतो, तर त्यांनी सांगितलं की मॉडिफाईड रिकॉल पिरियड जो आहे, ओके, मिक्स्ड रिकॉल पिरियड जो आहे, त्या मिक्स्ड रिकॉल पिरियडने आपल्याला पॉवर्टी लाईन मोजायची आहे असं त्यांनी सांगितलं. ओके. तर ह्या त्याच्या महत्वाच्या काही रिकमेंडेशन ज्या आहेत, तर त्या तुम्हाला
आयोग विचारतं किंवा त्याचं जे वेगळेपण आहे तर ते पूर्ण वेगळेपण तुम्हाला आयोग काय करतं त्याच्यामध्ये विचारतं. ठीक आहे, तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे की कशा पद्धतीनं त्यांनी वेगळ्या शिफारशी केलेल्या आहेत त्याच्यासाठी. ओके, हे झालं. त्यानंतर आहे की दुसरे महत्वाचे आहे की याच्या व्यतिरिक्त ज्या काही समिती आपण नेमलेल्या आहेत त्याच्या आधी सुरुवातीला, ओके, फॉर एक्झाम्पल की आपण पहिली जी समिती नेमलेली होती गरिबीच्या याच्यासाठी ठरवण्यासाठी, तर हे 1960 आणि 61 ला आपण ही दांडेकर आणि रथ नावाची समिती नेमली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की ही गरिबी ठरवत असताना 2250 कॅलरी जे आहेत तर तो निकष ठरवावा. एका कुटुंबाला जर आपण एका व्यक्तीला जर आपण एवढे कॅलरी मिळणारा जे काही खर्च आहे तर तो होत असेल त्याचा, तर त्याला पॉवर्टी लाईनच्या वर धरावा असं त्यांनी सांगितलं होतं. ठीक आहे, तर ही पहिली कमिटी होती. त्याच्यानंतर आपण 1979 ला एक समिती नेमली होती, अलग नावाची समिती, अलग समिती. त्या समितीचं नाव लक्षात ठेवा, टास्क फोर्स बाय प्लॅनिंग कमिशन असं तिला म्हटलं जातं, किंवा टास्क फोर्स ऑन प्रोजेक्शन ऑफ मिनिमम नीड्स अँड इफेक्टिव्ह कन्झम्पशन डिमांड. ओके, म्हणजे हे काही पॉवर्टीचं मेथडॉलॉजी ठरवण्यासाठीची कमिटी नव्हती, अलग कमिटी. ओके, तर ह्या कमिटीनं सुद्धा रिकमेंडेशन केलं होतं आणि ह्या अलग कमिटीने सुद्धा पॉवर्टी ठरवत असताना ग्रामीण भागामध्ये 2400 कॅलरी हा निकष, शहरी भागामध्ये 2100 कॅलरीचा निकष सांगितला होता. यालाच आपण प्लॅनिंग कमिशननी हे नेमलेलं असं म्हणतो आपण याला, आणि हे प्लॅनिंग कमिशननी ठरवलेला निकष असं सुद्धा याला म्हणतो आपण, 2400 आणि 2100 कॅलरीचा. ओके, तर हे एक अलग समिती 1979च्या आसपास आपण नेमली होती. दुसरी अशाच पद्धतीची समिती, परंतु तिचं नाव होतं लकडावाला समिती. ओके, लकडावाला समिती आणि 1989 ला नेमली आणि 93 ला त्यांनी रिपोर्ट दिला आहे. ओके, तर आता ह्या समितीकडे आपण काय काम सोपवलं होतं की जी मेथडॉलॉजी आहे गरिबी ठरवण्याची, तर ती तुम्हाला काय करायचंय त्याचं रिव्ह्यू करायचं आहे. तर त्यांनी रिव्ह्यू केला आणि जी अगोदरची जी मेथडॉलॉजी होती, जे काही आपण याच्या निकषावर ठरवत होतो, कॅलरीच्या निकषावर ठरवत होतो, तर तीच मेथडॉलॉजी यांनी सुद्धा सांगितलेली आहे. आणि परत मग आपण ह्या समितीचं खूप कालावधी लोटल्यानंतर आपण ह्या समितीनंतर तशाच पद्धतीची मेथडॉलॉजी ठरवण्यासाठी 2005 ला आपण काय केलेलं आहे, तेंडुलकर समिती नेमलेली आहे. ठीक आहे, तर ही तेंडुलकर समिती आता सध्या करंटची आहे, त्याच्यामुळे जास्त महत्वाची आहे. ओके, तर हे तेंडुलकर समितीबद्दल सगळं माहिती पाहिजे. दांडेकर आणि रथ समिती 1960-61, त्याच्यावर प्रश्न कसा येऊ शकतो, दांडेकर आणि रथचा जोडाला येऊ शकतो तुम्हाला, हे 60-61 लिहू शकता तुम्ही. त्यानंतर आहे अलग कमिटी, हे 1979 ला आहे. लकडावाला समिती जी आहे तर त्याची नेमणूक आहे 1989 ला आहे. ओके, आता कधी कधी आयोग ही नेमणुकीची वर्ष देतं किंवा जे वर्ष हे आहे त्याचा अहवाल सादर करण्याचा आहे कधी ते वर्ष देतं. तर हे दोन्ही वर्ष जेव्हा ते देतं ना, तर तिथं थोडस काळजीपूर्वक वाचायचं आणि उत्तर लिहायचं. ठीक आहे, इथे बघा म्हणलंय 2009 दिले इथं, कोणत्या समितीने शिफारशी केल्या म्हटलंय. आता ही शिफारशी करण्याची तारीख 2009 आहे. ओके, हे लक्षात ठेवा. ठीक, तर हा गरिबीच्या संदर्भात असलेल्या समित्या, त्या समितीचं नाव काय आहे, त्या समिती कशासाठी नेमली होती, तर हे सगळं कार्यक्षेत्र तुम्हाला माहिती असायला हवं. ठीक आहे, आता पुढे त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तर तो आहे, आता इथं बघा, खालील कोणती धोरणं भारतातील दारिद्र्य निर्मूलनासाठी योग्य आहेत. तुम्हाला ते विचारतं की दारिद्र्य निर्मूलनासाठी काय केलेलं पाहिजे. एक, सकलिक कृषी विकास झाला पाहिजे. ओके, कारण खूप जास्त पॉप्युलेशन भारताचं कृषीवर डिपेंड आहे आणि ते जास्त गरिबीमध्ये आहे. एक, असंघटित क्षेत्रातील उत्पादकता आणि रोजगार गुणवत्ता वाढवली पाहिजे, जास्त लोक असंघटित क्षेत्रामध्ये आहेत. शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी दारिद्र्याचे उत्थान केलं पाहिजे. ओके, शिक्षण आणि कौशल्य विकासाद्वारे, ओके, शिक्षण आणि कौशल्य विकास तुम्हाला हे करून मग आपण त्याच्यामध्ये दारिद्र्याचं निर्मूलन केलं पाहिजे. चांगल्या आरोग्याच्या तरतुदीद्वारे उत्थान, आरोग्य सुद्धा हे दारिद्र्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे हे चारही घटक पहिल्या याच्यामधले आवश्यक आहेत. दुसऱ्या घटकामध्ये त्यांनी सांगितलं की गृहनिर्माण, राष्ट्रीय रोजगार हमी योजना, कौशल्य निर्मिती, चांगल्या वेतनदराची हमी देणं. तर हे सगळे जे आहेत, तर वर बेसिक जर आपण पाहिलं तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर हे दारिद्र्य निर्मूलनाचे उपाय आहेत. त्यामुळे ए आणि बी हे दोन्हीही उपाय आपण काय केले पाहिजेत, गरिबी निर्मूलनासाठी आपण केलेले पाहिजेत. तर हे उत्तर हे 4 आहे.
दोन्ही पण. ओके, तर आपण सहज, हे साधा प्रश्न आहे थेरॉटिकल, की कोणकोणते उपाय आपण गरिबीवर करू शकतो. ठीक. त्यानंतर इथं प्रश्न आहे की 6व्या पंचवार्षिक योजनेनुसार शहरी भागातील व्यक्ती एवढे उष्मांक मिळवू शकत नसेल तर ती व्यक्ती दारिद्र्याखाली आहे असं म्हटलेलं आहे. ओके, आता इथे आपण कधी कधी कसं करतो की प्रश्नावर विचार करण्याऐवजी, म्हणजे प्रश्नात काय विचारलंय की शहरी भागातील व्यक्तीचं निकष विचारलेला आहे बरं का. ही जो वर्ड आहे प्रश्नात तो आहे. आपण विचार करतो की याला 6वी पंचवार्षिक योजनेत कोण केलं असेल किंवा कसं केलं असेल. आपल्या त्याच्याशी काही देणं घेणं आहे का ह्या प्रश्नामध्ये, हा प्रश्नाशी डील करत असताना 6व्यामध्ये होतं का 7व्यामध्ये होतं का कशामध्ये होतं. ओके, पर्टिक्युलरली इथे जर समितीचं नाव असेल की दांडके समितीने काय निकष दिला होता आणि तेंडुलकर समितीने किंवा लकडावाला समितीने काय निकष दिला होता, तेव्हा आपण इथे विचार करायला पाहिजे त्या वाक्याचा. ठीक आहे, परंतु इथला जो कीवर्ड आहे तो शहरी भागात जो निकष पाळला जातो तो तुम्हाला माहित आहे की नियोजन आयोगाने 2400 कॅलरी जे आहे ते ग्रामीण भागामध्ये सांगितलंय आणि 2100 कॅलरी जे आहेत ते शहरी भागामध्ये सांगितलं. त्याच्यामुळे याचं उत्तर जे आहे ते 2100 कॅलरी हे शहरी भागासाठी आहे. ओके, तर त्याच्यावर जास्त विचार नाही करायचा, ह्या वर्डवर जास्त विचार नाही करायचा. आपला जो प्रश्नाचा कीवर्ड आहे तर त्याच्यावर जास्त विचार करायचा. ओके, त्यानंतर आहे पुढचा प्रश्न. पुढे आहे दारिद्र्य निर्मूलनासंदर्भात खालीलपैकी कोणते विधाने सत्य आहेत असं विचारलंय. एक, आर्थिक सुधारणानंतर ग्रामीण दारिद्र्यात घट झाली. एक, आर्थिक सुधारणानंतर ग्रामीण विकासात साचलेपणा आलेला. ओके. सी, आर्थिक विकासातील साचलेपणामुळे ग्रामीण दारिद्र्य कमी झालेले नाही. ओके, त्यानंतर आहे ग्रामीण दारिद्र्य निर्मूलन योजनांचा ग्रामीण सामाजिक कल्याणावर विशेष परिणाम झालेला नाही. ओके, आता याच्यातलं ए जे विधान आहे तर ते पॉझिटिव्ह आहे बघा, की घट झाली असं म्हणत आहे. ओके, आणि सी जे विधान जे आहे ना तर ते म्हणते की ग्रामीण दारिद्र्यात घट झालेली नाही म्हणते. त्यामुळे जिथे जिथे ए आणि सी कंबाईन ऑप्शन आहे ना तर ते कसं उत्तर येईल ना, विरोधाभासी स्टेटमेंट आहेत ना ते. आणि चौथं पण स्टेटमेंट बघा, ग्रामीण दारिद्र्य निर्मूलन योजनांचा ग्रामीण सामाजिक कल्याणावर विशेष परिणाम झाला नाही, हे सुद्धा स्टेटमेंट कसं आहे तर ते एच्या विरोधी स्टेटमेंट आहे. कळलं का. मग जिथे जिथे ए आणि हे आहे डी आहे तो सुद्धा पर्यायाच्या मध्ये येणार नाही. कारण तिथं म्हणजे हे जरी तुम्हाला माहिती नसलं किंवा समजलं नसलं तरी आपण कसं करू शकतो की हे विरोधी स्टेटमेंट आहेत एकमेकांचे. त्यामुळे ए आणि सी एका ठिकाणी राहू शकत नाही आणि ए आणि डी सुद्धा एका ठिकाणी राहू शकत. मग राहिला पर्याय कुठला, 3 याचं उत्तर आहे. ओके, तर बघा हा एक अनालिटिकल प्रश्न आहे एनसीआरटी मधला. याचा सोर्स आहे एनसीआरटी. ओके, त्याच्यामध्ये काय अपेक्षित आहे आयोगाला, तर जे काही म्हणजे हे काही दारिद्र्य निर्मूलनाचा जो काही हे आहे ग्रोथ रेट आहे तर तो कशा पद्धतीने आहे, डिक्लाइन जो झालेला रेट आहे तो कशा पद्धतीने कमी झालेला आहे. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या. जेव्हा दारिद्र्य निर्मूलनाच्या वेगवेगळ्या योजना चालू केल्या गेल्या तर त्या कालावधीमध्ये म्हणजे 1976 74-75 ला आपण जेव्हा पहिल्यांदा गरिबी मोजली, नंतर 86-87 ला परत आपण मोजली नियोजन आयोगाने चालू केले, तर या कालावधीमध्ये 86-87 पर्यंत गरिबीमध्ये काय झालेली आहे, घट झालेली आहे. ओके, घट झालेली आहे. 1974-75 गृहीत धरा आणि काही 86 गृहीत धरा किंवा 89 गृहीत धरा. तर ह्या कालावधीमध्ये ग्रामीण दारिद्र्यामध्ये 2.7% पर इयर आणि शहरी दारिद्र्यामध्ये 2.2% पर इयर काय झालेली आहे, घट झालेली आहे. परंतु जेव्हा आपण 1991 ला आर्थिक नियोजन स्वीकारलं त्याच्यानंतर आपल्याला अपेक्षित होतं की आपली जी दारिद्र्य निर्मूलन आहे तर ते घट झाली पाहिजे, कारण आपण एफडीआय आणला, इन्व्हेस्टमेंट आणली, आपण नवीन सुधारणा केल्या. परंतु आपल्याला 1990 पासून ते 1997 पर्यंत जेव्हा ही 97 पर्यंत जेव्हा ही ग्रामीण दारिद्र्याची आकडेवारी गौरव दत्त नावाचे एक इकॉनॉमिस्ट आहेत त्यांनी पब्लिश केली होती. वर्ल्ड बँकेला त्यांनी एक रिपोर्ट पब्लिश केला होता, हॅज पॉवर्टी डिक्लाइन सिन्स इकॉनॉमिक रिफॉर्म्स, अशा पद्धतीचा त्याचा हे होता. हे दत्त आणि सुंदरम मधला प्रश्न आहे, दत्त सुंदरम पुस्तकामधला, जशाला तसा. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी अनालिटिकल गोष्टीमध्ये सांगितलं होतं की अगोदर पर इयर दारिद्र्य जे आहे कमी झालेलं होतं, परंतु जेव्हा इकॉनॉमिक रिफॉर्म्स 1990 ते 96 जो कालावधी आहे तर त्याच्यामध्ये भलेही अर्बन भागामध्ये, ओके इथं पण फरक आहे, अर्बन भागामध्ये दारिद्र्यामध्ये घट झालेली आहे परंतु रुरल भागामध्ये मात्र घट झालेली नाहीये. तो दर जो आहे जवळपास 0च्या आसपासच आहे. डिक्लाइनचा, दारिद्र्य डिक्लाइनचा दर तो 0पर्यंतच आहे. याला म्हणतात ग्रामीण साचलेपणा किंवा ग्रामीण दारिद्र्याचं कशाही पद्धतीचा इतर जो आहे दारिद्र्य निर्मूलन योजनांचा परिणाम नाही वगैरे अशा गोष्टी ज्या आहेत त्या त्याला जबाबदार आहे. आता
नवीन जो रिपोर्ट आता मी तुम्हाला त्याची पीडीएफ प्रोव्हाइड केलेली आहे, तर त्या पीडीएफ मध्ये ह्या तेंडुलकर समितीने सांगितलेलं आहे की 2004 नंतर त्याचं कसं आहे रिपोर्ट, तर 2004 नंतर त्यांनी रेट दिलेला आहे कशा पद्धतीने गरिबी डिक्लाइन झालेली आहे. तर त्यांनी सांगितलं की 2004 ते 2011 मध्ये जे अर्बन भागातील, रुरल भागातील जे दारिद्र्याचा घट आहे तर ती जवळपास 2.3% पर इयर झालेली आहे आणि अर्बन भागामध्ये जी घट झालेली आहे तर ती आहे 1.69 दारिद्र्यामध्ये. ओके. आणि टोटल एकूणच 2004 आणि 2011च्या कालावधीमध्ये एकूण जी घट झालेली आहे तर टोटल तर ती आहे जवळपास 2%, 2.18% वगैरे. ओके. तर हे जी अनालिटिकल गोष्टी आहेत त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. मध्ये जो कालावधी होता, ओके, तर हे लक्षात ठेवा की इकॉनॉमिक रिफॉर्म्सच्या 1990च्या आधी सुद्धा दारिद्र्यामध्ये घट झालेली आहे, परंतु 1990 ते 96 मध्ये मात्र दारिद्र्यात घट दिसून आलेली नाहीये. नंतर 2004 ते 2011 मध्ये सुद्धा दारिद्र्यामध्ये घट दिसून आलेली आहे आणि हे ग्रामीण तसेच शहरी दारिद्र्यामध्ये सुद्धा घट झालेली आहे. आणि जो शेवटचा जो कालावधी आहे 2004 आणि 10च्या दरम्यान ते अजून जास्त घट घडून आलेली आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर हे जो थोडंसं अनालिटिकल गोष्टी ज्या आहेत दारिद्र्याच्या घटाच्या बाबतीमध्ये किंवा ग्लोबलायझेशनचा काय परिणाम झालेला आहे भारतीय दारिद्र्यावर, तर तो एक अभ्यासाचा विषय आहे किंवा त्याच्यावर आयोग प्रश्न विचारतो, त्याच्यावर मला माहिती पाहिजे. ठीक आहे. तर हे गोष्टी तुम्हाला क्लिअर असल्या पाहिजेत. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलंय सापेक्ष गरिबीच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणते निकष विचारात घेतले जातात. ओके. आता इथे विचारलेलं आहे की तुम्हाला सापेक्ष म्हणजे रिलेटिव्ह पॉवर्टी. रिलेटिव्ह विचारलंय इथं. म्हणजे रिलेटिव्ह म्हणजे काय, दोघांमध्ये तुलना करायची. उच्च वर्ग जो आहे जास्त पैसेवाला तर त्याच्यामध्ये आणि गरीब वर्गामध्ये तुलना करायची. म्हणजे रिलेटिव्ह पॉवर्टीमध्ये कुठले निकष विचारात घेतले जातात असं त्यांनी विचारलेलं आहे. मग रिलेटिव्ह पॉवर्टीमध्ये आपण बघा दरडोई उपभोग खर्च, कंझम्पशन आपण मोजतो का, तर कंझम्पशन आपण आता जे की गरिबी मोजतो आपण कुठल्या पद्धतीने मोजतो, तर ती निरपेक्ष गरिबी मोजतो आपण. ओके. तर ते निरपेक्ष गरिबीमध्ये आपण आता जे काही मोजतो की मंथली कंझम्पशन ते निरपेक्ष मध्ये मोजतो, कारण आपण जे आता भारतामध्ये मोजली जाते ती कशी आहे, निरपेक्ष आहे. ओके. मग आता तर हे कंझम्पशन नावाचा जो शब्द आहे तर तो मात्र निरपेक्ष मध्ये येतो, त्यामुळे पहिला पर्याय इथं कट होईल. पोषक आहार मूल्य हे सुद्धा आपण आता मोजतोय, म्हणजे हे निरपेक्ष आहे, सापेक्ष नाहीये. हे दोन निकष तर त्याच्यामध्ये नाही यायला पाहिजे. ओके. आता मग विविध गटातील उत्पन्न वितरण हे यायला पाहिजे, कारण आपण त्याच्यामध्ये डिफरन्स पाहतोय. आणि उत्पन्नाची पातळी पण, उत्पन्नाच्या पातळीची सुद्धा तुलना झाली पाहिजे. हे दोन जे घटक आहेत तर हे दोन घटक जे आहेत तर ते आपण सापेक्ष गरिबीच्या दृष्टिकोनातून जे आहेत तर ते आपण काय करू शकतो, निकष म्हणून ठरवू शकतो. ओके. तर हे कुठे लिंक करू शकता की आपण कशा पद्धतीची मोजतो, तर आपण मोजतो निरपेक्ष पद्धतीची मोजतो. आणि ह्या निरपेक्ष पद्धतीच्या मोजण्यामध्ये काय फरक आहे, सापेक्ष मध्ये दोन गटामध्ये तुलना केली जाते, श्रीमंत आणि गरीब मध्ये, आणि निरपेक्ष मध्ये काय केलं जातं, एक मिनिमम स्टँडर्ड ठरवलं जातं आणि त्या मिनिमम स्टँडर्डला आपण, त्या स्टँडर्ड लाईनला आपण त्याच्या खाली असणाऱ्या लोकांना गरीब आणि नंतर वर असणाऱ्या लोकांना श्रीमंत असं म्हणतो आपण. ठीक आहे. किंवा एपीएल म्हणतो आपण. ठीक आहे. तर हे दोन निकष जे आहेत ते आपण गाळून उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. ठीक आहे. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, गरिबीच्या बाबतीमध्ये उत्पन्न दारिद्र्याची व्याख्या कशी केली जाते. ओके. तर गरिबीचीच व्याख्या म्हणजे जवळपास तर काय याची व्याख्या केली जाते बघा, किमान जीवनमान प्राप्त करण्यामध्ये असमर्थ असणं. आता गरिबीचे जे प्रश्न आहेत तर ते त्या प्रश्नाचा एरिया तुम्हाला माहित आहे की एक काही कन्सेप्च्युअल गोष्टीवर प्रश्न आहेत, तर काही जे प्रश्न आहेत तर ते तुम्हाला जे आता नवीन झालेली रिपोर्ट्स असतील, नवीन आकडेवारी आलेली असेल गरिबीच्या बाबतीत प्रश्न विचारलेला आहे. हा कन्सेप्च्युअल बाबतीमध्ये आहे. जसं की आता मागचा निरपेक्ष दारिद्र्यावर होता, तो एक कन्सेप्च्युअल प्रश्न होता. तर ह्या गोष्टी तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे. उत्पन्न दारिद्र्याची व्याख्या कशी केली जाते, तर उत्पन्न दारिद्र्य हे किमान जीवनमान प्राप्त करण्यामध्ये असमर्थ असणे म्हणजे गरीब असणे. चांगले जीवनमान प्राप्त करण्यामध्ये असमर्थ असणं, चांगले जीवनमान इथं कन्फ्युज होऊ शकतो. योग्य जीवनमान प्राप्त करण्यामध्ये असमर्थ असणं. आता हे चांगलं आणि योग्य कसं ठरवायचं ना, की किती पद्धतीने ठरवायचं ना. मग इथे आपण काय करतो की कमीत कमी एवढं तर पाहिजे, त्याला गरीब आपण म्हणायचं, कमीत कमी एवढं तरी त्याला मिळायला पाहिजे, तर तो एपीएल असेल आणि बाकीचे बीपीएल असेल. तर आपण गरिबीची तुलना करत असताना किंवा गरिबीचं मापन करत असताना किंवा ती संकल्पना आपण हे करत असताना किमान जीवनमान प्राप्त करण्यासाठी असमर्थ असणं म्हणजे आपण त्याला गरिबी असं म्हणतो किंवा उत्पन्न दारिद्र्य असं म्हणतो. ठीक आहे. तर ही एक कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट,
पुढे आहे DT लकडावाला समितीने दारिद्र्याचे सर्वेक्षण करण्यासाठी कोणती पद्धत वापरलेली आहे. ओके, पहिला आहे आता दारिद्र्याच्या पद्धतीमध्ये आपण कुठल्या कुठल्या पाहिलेल्या आहे. युज्युअल प्रिन्सिपल सॉरी युनिफॉर्म रिकॉल पिरियड आहे. ओके, त्यानंतर आहे मिक्स्ड रिकॉल पिरियड आहे. त्यानंतर आहे मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड आहे. आता हे तर नवीन समिती जी आहे रंगराजन समिती तिनं आपण हे केलेलं आहे. त्यानंतर हे जे आहे तर हे आपण तेंडुलकर समितीने दिलेलं आहे. ओके, आणि हे जे आहे तर आपल्याला हे फिक्स माहिती आहे की हे लकडावाला समितीचं आहे URP नुसार. ओके, आता आपण ऑप्शन बघूया. अल्पकाळ कालावधी याचा काही संबंध आहे का, अशी कुठली पद्धत आहे का, ती तर पटून जाईल. समान स्मरण कालावधी म्हणजेच हे युनिफॉर्म रिकॉल पिरियड जो आहे तो, याला राईट करू आपण. संमिश्र स्मरण कालावधी म्हणजे मॉडिफाईड रिकॉल पिरियड, त्याबद्दल आपल्याला माहिती. BPL पद्धत तर अशी कुठली पद्धत नाही, म्हणजे A आणि B उत्तर असलं पाहिजे. सॉरी, B आणि C ह्या दोघांपैकी दोन्ही पैकी आपल्याला ठरवायचं आहे. आता असा कुठला पर्याय आहे का याच्यामध्ये की A आणि सेपरेट B याच्यामध्ये आहे, नाहीये. मग इथे सॉरी B आणि C सेपरेट पर्याय आहे का, नाही. B आणि C हा एकत्रच आहे. मग आपल्याला काय, आपल्याला योग्य उत्तर लिहायचं ना. आपल्याला तिथं जास्त कन्फ्युज करण्यासाठी आयोगाचे प्रश्न देतात, तिथे कन्फ्युज व्हायचं नाही. जिथे पर्याय शिल्लक नाही तर तिथं दोन्ही पर्याय हे लिहून यायचे. ओके, आता पुढे जाऊन आपण विचार करूया की हे MRP का दिलेलं इथं. ओके, तर बघा, जेव्हा जेव्हा NSSO चे हे होतात, NSSO चे जे काही सर्वे होतात, तर त्या NSSO सर्वेमध्ये URP कधी वापरलं जातं, MRP कधी वापरलं जातं. मग नवीन जे काही हे आहेत, म्हणजे जेव्हा त्या लकडावाला समितीने जेव्हा ती पद्धत दिलेली होती तर त्या सर्वेक्षणानुसार आपण UPR वापरलेलं होतं. परंतु नंतर NSSOच्या काही सर्वेमध्ये MMR जे आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये वापरलं गेलेलं आहे. म्हणून कदाचित ते दोन उत्तर जे आहेत तर ते दोन्ही उत्तर त्याच्यामध्ये असू शकतात, आपण असा अंदाज लावू शकतो. किंवा पर्यायामध्ये पण तसं नाही म्हणून आपण त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. ठीक आहे, इथे जास्त विचार करायचा नाही. असलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय आपल्याला तुम्हाला निवडायचा आहे परीक्षेला. ठीक आहे, नेक्स्ट. तेंडुलकर समितीच्या मते मध्ये जे काही हे ठरवलेले आहे, एक मर्यादा जी ठरवलेली आहे तर ती मर्यादा त्यांनी विचारलेली आहे की तेंडुलकर समितीने किती ठरवलेली आहे. आणि 2004-5 मध्ये 41% ग्रामीण जनता दारिद्र्य रेषेखाली होती असं त्यांनी सांगितलंय. उष्मांक ग्रहण ही कसोटी कालबाह्य आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात दारिद्र्य अधिक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे 4 सेंटेन्स तुम्हाला याच्या तेंडुलकर समितीबद्दल दिलेले आहेत. आता तुम्हाला माहित आहे की तेंडुलकर समिती 2004 आणि 5 ची त्यांनी आकडेवारी प्रसिद्ध केलेली आहे. 2009 आणि 10 ची आकडेवारी प्रसिद्ध केलेली आहे. आणि 2013ला त्यांनी 2011 आणि 12ला असलेली आकडेवारी प्रसिद्ध केलेली आहे. ह्या तिन्ही वेळेस त्यांनी काय केलेले आहेत, वेगवेगळे निकष वापरलेले आहेत. ओके, पहिल्या वेळेस त्यांनी एका कुटुंबाचं जे खर्च आहे, एक्सपेंडिचर आहे, दरडोई खर्च, तर तो पहिल्या राऊंड मध्ये हा 446 हा ग्रामीण भागासाठी पकडला होता आणि 578 हा शहरी भागासाठी पकडलेला होता. दुसऱ्या राऊंड मध्ये जेव्हा 2009 आणि 10ला त्यांनी गरिबी मोजली तर तेव्हा 672 हा ग्रामीण भागासाठी आणि 859 हा शहरी भागासाठी तो खर्च त्यांनी एका कुटुंबासाठी धरलेला होता. ओके, एका व्यक्तीसाठी. आता नंतर जेव्हा आपण नवीन 2011-12ला आपण त्याचे मोजमाप केलेलं आहे नवीन त्याच्यानुसार NSSOच्या 68व्या फेरीनुसार. तर हे 68वी फेरी पण लक्षात ठेवा, करंटची जी फेरी आहे ती 68व्या फेरीनुसार त्यांनी कॅल्क्युलेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये 816 ग्रामीण भागामध्ये आणि 1000 शहरी भागामध्ये दरडोई खर्च त्यांनी पकडलेला आहे. ओके, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. 816 आणि 1000 हे आता त्यांनी ठरवलं होतं. पहिल्यांदा जेव्हा ठरवलं तेव्हा 446 आणि 578 ठरवलं होतं. आता ह्याच मध्ये त्यांनी पुढे जाऊन विचारलेलं आहे की ह्याच्यामध्ये गरिबीचं प्रमाण जे आहे ग्रामीण जनतेचं, तर ते तुम्हाला विचारलंय. तर बघा, पहिल्यांदा जेव्हा 2004ला त्यांनी गरिबीचे आकडे जाहीर केले तर तेव्हा एकूण दारिद्र्य त्यांनी 37 पॉईंट सांगितलं होतं. त्याच्यामध्ये गरिबी ग्रामीण भागामध्ये 41, शहरी भागामध्ये 25% सांगितले होते. ओके, आणि जेव्हा 2011-12ला आता नवीन आकडेवारी 0.9 सांगितलेला आहे आणि शहरी भागामध्ये 13 एवढं पर्सेंटेज सांगितलेलं आहे. ओके, आता आपण प्रश्नाकडे येऊया. ठीक आहे, हे तर झाले आपल्याला माहिती असलेली इन्फॉर्मेशन. तर प्रश्नाकडे येऊया आपण. आता पहिलं सेंटेन्स जे आहे तर ते माहित नाही आपण असं समजू.
दुसरं सेंटेन्स पण एक्झॅक्टली आठवत नाहीये. तिसरं सेंटेन्स बघा, उष्मांक ग्रहण ही कसोटी कालबाह्य झालेली आहे, हे सांगितलंय का? सांगितलंय. ते सांगितलंय की उष्मांक जे होतं आपण कॅलरीनुसार ठरवायचं, ते आता ठरवायचं नाही. ओके. त्यानंतर तुम्हाला हे सी विधान तर आपल्याला बरोबर आहे, म्हणजे सी विधान आपल्याला पर्यायामध्ये यायला पाहिजे. सी विधान असलेले जे पर्याय आहेत ते कुठले आहेत? ते 3 आणि 4 आहे. ओके. आता पुढे, ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात दारिद्र्य अधिक आहे का, हा प्रश्न आहे. तर जेव्हा जेव्हा आपण आकडेवारी पाहिलेली आहे तर तेव्हा नेहमी ग्रामीण भागामध्ये जास्त दारिद्र्य दाखवलेलं आहे. ओके. आणि शहरी भागामध्ये जे आहे तर ते कमी दारिद्र्य दाखवलेलं आहे. त्यामुळे हे विधान सुद्धा तुम्हाला काय येईल त्याच्यामध्ये बरोबर ग्रामीण भागामध्ये जास्त यायला पाहिजे. इथे काय म्हटले, ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात दारिद्र्य अधिक आहे, हे विधान काय होईल? कट होईल. इथे चूक येईल. वरील पैकी सर्व मध्ये हे विधान ड मोडतं ना, हा पर्याय कट झाला. उत्तर आहे ए, बी आणि सी. ओके. मग जेव्हा तुम्हाला अवघड प्रश्न दिलेला असतो आयोगाने, कधी पण जेव्हा आकडेवारी दिलेली असते, जेव्हा आयोगाला वाटतं की हे तुम्हाला माहित नसेल वगैरे, तर तेव्हा आयोगाने काहीतरी क्ल्यू दिलेला असतो त्या प्रश्नामध्ये. त्या क्ल्यू पर्यंत तुम्हाला पोहोचायचं असतं. ओके. तर हा डी जे विधान आहे आणि सी जे विधान आहे, तर याच्यापैकी जर तुम्हाला 1-2 विधान जरी माहिती असतील तर ते तुम्हाला उत्तरापर्यंत तुम्हाला नेऊन सोडणार आहे. ठीक आहे. तर हे झालं त्या तेंडुलकर समितीच्या निकषाबद्दल, किंवा त्यांनी जे निकष लावलेले आहेत वेगवेगळे अमाऊंटचे ग्रामीण भागासाठी दरडोई खर्च वगैरे, तर ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, आता 1996-97 ला विचारलेलं आहे की नियोजन मंडळाने दारिद्र्याचा अंदाज ठरवण्यासाठी कोणता निकष वापरला होता असं म्हटलेलं आहे. आता हे दारिद्र्याचा अंदाज ठरवण्यासाठी जे निकष वापरतं, तर हे एनएसएसओच्या फेऱ्या असतात, तुम्हाला माहित आहे. त्या एनएसएसच्या फेऱ्यामध्ये ते डिसाईड केलेलं असतं. ओके. तर हा सुद्धा प्रश्न जो आहे तो जे दत्ता सुंदरमचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाने त्यांनी विचारलेलं आहे. तर हे याचं उत्तर 1 आहे. ओके. आता हे खूप डिफिकल्ट इन्फॉर्मेशन आहे. इथे आपण अंदाज पण लावू शकत नाही ह्या प्रश्नामध्ये. ह्या प्रश्नामध्ये आपण अंदाज लावण्यासाठी मग 1996-97 ची आपल्याला स्थिती माहिती असायला पाहिजे. ओके. की कशी स्थिती त्याच्यामध्ये होती 96-97 ला. पण तरी पण आपण अंदाज इथे लावू शकत नाही, कारण खूप खूप जवळ त्याच्या प्रश्न दिलेले आहेत. ठीक आहे. तर असा प्रश्न जो आहे तो आपल्या पर्टिक्युलर माहित पाहिजे, किंवा असा प्रश्न आपण काय करू शकतो, सोडून देऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट, त्याच्या पुढे आता पुढचा जो प्रश्न आहे, भारतातील ग्रामीण दारिद्र्य दूर करण्यासाठी कोणता कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे? ओके. तर पहिला आहे 20 कलमी कार्यक्रम. ठीक आहे. तर तुम्हाला माहित आहे हा जो 20 कलमी कार्यक्रम जो आहे तर तो 1975 ला पहिल्यांदा इंदिरा गांधीने जाहीर केलेला होता. हा 20 कलमी कार्यक्रमामध्ये पहिलं जे टार्गेट होतं, ते पहिलं जे 20 कलमापैकी पहिले जे कलम आहे ते आहे दारिद्र्य निर्मूलन. तर हा 20 कलमी कार्यक्रमाचा सगळ्यात महत्वाचा भाग जो होता तो दारिद्र्य निर्मूलन होता. त्या 20 कलमी कार्यक्रमामध्ये 1975 ला, नंतर 1982 ला, ओके, नंतर 1986 ला राजीव गांधींनी बदल केला, नंतर मनमोहन सिंगनी 2006 ला याच्यामध्ये बदल केला आहे. जेव्हा 2006 ला आपण बदल केले आहेत त्याच्यामध्ये एकूण 20 पॉईंट आणि जवळपास त्याच्यामध्ये 65 उद्दिष्ट आपण त्याच्यामध्ये ठरवलेले आहेत ह्या 20 कलमी कार्यक्रमामध्ये. त्यातलं पहिलं जे उद्दिष्ट आहे आता सुद्धा नवीन याच्यानुसार सुद्धा, तर ते आहे गरिबी निर्मूलन. ओके. आता ह्या 20 कलमी कार्यक्रमावर अजून एक प्रश्न आला होता, त्याच्यामध्ये महिला ज्या आहेत, महिलांच्या बाबतीमध्ये जे काही टार्गेट दिले आहेत 20 कलमी कार्यक्रमामध्ये, तरी तुम्हाला विचारलेलं होतं. विशेषतः ते आरक्षणाबद्दल विचारले होते की 20 कलमी कार्यक्रमामध्ये महिला आरक्षण आपण कुठे कुठे जायचं, कुठे कुठे महिलांच्या पार्टिसिपेशनला प्रमोट करायचं ठरवलेलं आहे. तर ते ग्रामपंचायतीमध्ये आहे, त्यानंतर जिल्हा परिषद असेल किंवा विधानसभा असेल, ते संसद पर्यंत आपण त्यांना पार्टिसिपेशनसाठी प्रमोट करणार आहोत. तर ते 20 कलमातलं एक महत्वाचं कलम मला वाटलं महिलांच्या बाबतीत असलेलं, आणि एक आहे दारिद्र्य निर्मूलनाच्या बाबतीमध्ये असलेला. ओके. पुढचा प्रोग्राम त्यांनी सांगितलाय किमान गरजा कार्यक्रम. हा किमान गरजा अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य आणि शिक्षण ह्या 5 गरजा आहेत किमान, म्हणून हा प्रोग्राम 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये चालू झालेला आहे. ओके. असं लक्षात ठेवा की 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये हा प्रोग्राम चालू झालेला आहे, आणि याचं मुख्य उद्दिष्ट हे पॉवर्टी इरॅडिकेशन आणि फूड सिक्युरिटी देणं असं होतं. ओके. ठीक आहे. तर हे पॉवर्टी इरॅडिकेशन हा महत्वाचा पॉईंट आहे. 2 तर झाले. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. आता हा इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम हा 1978 ला प्रायोगिक पातळीवर चालू झाला, आणि 1980 ला नंतर मोठ्या पातळीवर चालू झाला. ओके. तर हा इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्रामचं उद्दिष्ट होतं की पुढच्या 5 वर्षामध्ये लोकांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून गरिबीतून बाहेर आणणे. ओके. तर हा गरिबी हा सगळ्यात त्याचा महत्वाचा पॉईंट होता. ओके. तर हे योजना ज्या आहेत, तर ह्या योजनेचा कालावधी जर तुम्ही ऐकला, 1970-80च्या दशकामध्ये त्या योजना चालू झालेल्या आहे.
तुम्हाला लगेच कळेल की त्या कालामध्ये आपण दारिद्र्यावर फोकस केलेलं होतं आणि प्रत्येक योजनेचा घटक हा दारिद्र्य होता. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते वरीलपैकी सर्व आहे. ओके, ठीक आहे. आता पुढे पुढचा जो प्रश्न आहे, परत इथं विचारलं की सुरेश तेंडुलकर अभ्यास गटाच्या शिफारशीप्रमाणे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब डॅश डॅश या निकषाने ठरवावे. आता इथे आहे उत्पन्न मर्यादा, कॅलरी. कॅलरी तर जात, कॅलरी तर त्यांनी सांगितलंय. आरोग्य स्थितीचा तर काही संबंध नाही. 2 पर्याय गेले, राहिले इथं 2च राहिले. एक तर आहे उत्पन्न मर्यादा. ओके, आता उत्पन्न मर्यादा म्हणजे आपण गरिबी कधी उत्पन्न मर्यादेत मोजलेलं आहे का आपण? एक तर आपण कॅलरी मध्ये मोजलेली आहे आणि कॅलरीला पर कॅपिटल जे कंझ्युम्शन आहे, उपभोग जो आहे त्या लोकांचा, त्या उपभोगावर ठरवलेला आहे. म्हणून याचं उत्तर जे आहे ते उपभोक्ता खर्च जो आहे त्या उपभोक्ता खर्चावर आपण हे दारिद्र्य ठरवतो. NSSO जेव्हा सर्वे करतं तर तेव्हा सर्वे इज डिपेंड ऑन मंथली पर कॅपिटा कंझ्युम्शन. ओके, हा शब्द लक्षात ठेवा. मंथली पर कॅपिटा कंझ्युम्शन वर आपण गरिबी ठरवतो, गरिबी लाईन ठरवतो. ठीक आहे, त्याचं उत्तर आहे 1. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, भारतातील दारिद्र्य संकल्पनेचा किमान उष्मांकाशी संबंध कोणी जोडलेला आहे असं म्हणताय. ओके, आता हे किमान उष्मांकाशी जे जोडलेलं आहे तर बऱ्याच लोकांनी जोडलेलं आहे. ओके, लकडावालांनी जोडलेलं आहे, दांडेकर रथनी जोडलेलं आहे. ओके, अलग कमिटीने सुद्धा जोडलेलं आहे. परंतु इथे मग नाव कुणाचं आहे? PK वर्धन इज रिलेटेड टू द रुरल पॉवर्टी सर्वे. मॉन्टेग सिंग अहवालिया 1977चा आहे हा सुद्धा रुरल पॉवर्टीच्या संदर्भामध्ये आहे. त्यानंतर मिन्नास यांनी सुद्धा गरिबीचा अभ्यास केलेला आहे. परंतु दांडेकर रथ यांनी पहिल्यांदा हे 2275 जे आहे 2275 कॅलरी 1961 ला त्याचा संबंध लावून पहिल्यांदा दारिद्र्याचा हा किमान उष्मांकाशी त्यांनी संबंध जोडलेला आहे. ओके, तर याचं नाव जे आहे ते दांडेकर आणि रथ हे पहिल्यांदा आपण वाचायला मिळालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे त्याचं उत्तर ते पहिलं असेल. ठीक आहे. ओके, नेक्स्ट. राष्ट्रीय पातळीवर दारिद्र्य गुणोत्तराचे मापन हे सुरेश तेंडुलकर समिती पद्धतीने वर आधारित आहे. आता सध्या जर आपण विचार केला तर सुरेश तेंडुलकरची जी मेथोडॉलॉजी आहे तर तीच आपण वापरत आहोत. जरीही सुरेश तेंडुलकर नंतर आपण रंगराजन समिती जरी नेमलेली असली तर रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार आपण आकडेवारी अजून ठरवत नाही, तर सुरेश तेंडुलकर समितीच्या शिफारशीवरूनच आपण आकडेवारी ठरवतो. ओके, तेंडुलकर समितीचा आढावा घेण्यासाठी 2012 मध्ये रंगराजन समितीची नियुक्ती केलेली होती आपण. ओके, नियोजन मंडळाच्या मते 15% भारतीय दारिद्र्य रेषेखाली आहे. ओके, तर नियोजन मंडळाच्या मध्ये 15% भारतीय दारिद्र्य रेषेखाली आहे. आता इथे सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे तर तो आहे की 15% आहेत का? एवढा कमी तर आकडा भारतामध्ये नाहीये, अजून आपण हे गाठलोच नाहीये. ओके, त्यानंतर आहे की दुसरा महत्वाचा प्रश्न आहे याच्यामध्ये की नियोजन आयोगाने एकदा 93-94 ला जेव्हा आकडेवारी जाहीर केली होती तेव्हा 36% दारिद्र्य असं जाहीर केलं होतं. ओके, आणि बिहारमध्ये सगळ्यात जास्त 55% आहे असं जाहीर केलं होतं. याच्यावर सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे, कुठल्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त नियोजन आयोगानुसार दारिद्र्य आहे. त्यांनी बिहारमध्ये जाहीर केलं होतं 55%. ओके, तर हा 15% आकडा तुमच्या सहज डोळ्यामध्ये भरला पाहिजे की हा चुकीचा आहे. ओके, त्यामुळे ए आणि बी पर्याय असतो. ओके, आणि आता इथे सुद्धा सी तर एकदम इथं पण आहे, इथं पण आहे, हा पण कटून जाईल, हा पण कटून जाईल. ए बी जो आहे राहिलेला फक्त तो योग्य ठरेल. तर इथे पण तुम्ही कट मेथड वापरू शकता हे करण्यासाठी, उत्तरापर्यंत जाण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे सुरेश तेंडुलकर समितीने अगोदरच्या दारिद्र्य अनुमान पद्धतीतील 3 त्रुटी दाखवल्या आहेत, त्या कोणत्या? पहिली त्रुटी, अन्न घटक हा कालबाह्य झालेला आहे, आपण पाहिला. चलनवाढी सदोष निर्देशांक, चलनवाढीचा निर्देशांक आपण जो काही वापरतो तो सदोष आहे, म्हणजे दोषासहित आहे. ओके, जन्म दर निर्देशांक याचा काय संबंध आहे का गरिबीशी? जन्म दर निर्देशांकाचा काही संबंध नाही. शासनाने शिक्षण व आरोग्य सुविधांचा पुरवठा केला असं आपण त्याच्यामध्ये गृहीत धरलेलं होतं. ओके, तर हा ती जर आपण याच्यामधून काढून टाकला तर याचं उत्तर जे आहे तर ते आहे डी किंवा 2 नंबरचं, वरील ए बी आणि डी हे उत्तर आहे. तर बघा, एक जरी आपल्याला लक्षात असेल तरी आपण त्या उत्तरापर्यंत जातोय, जास्त त्याच्यामध्ये डोकं लावायची गरज पडत नाही. ओके, त्यानंतर आहे खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी 20 कलमी कार्यक्रमाचं हे केलेलं आहे? आता हे 1982 ला झालं माहिती आहे, इंदिरा गांधीच्याच काळामध्ये. 86 ला कोण होतं मग? राजीव गांधी होते. नरसिंह राव होते का? नंतर कधी झाले ते? नंतर 2006 ला झालेला आहे. ओके, 6 ला तर मग याच्यामध्ये कुणीच नव्हतं, त्यामुळे राजीव गांधी हे त्याचा मेन आन्सर आहे. ओके, योग्य आन्सर आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे दांडेकर आणि रथ यांचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? तर हा दारिद्र्याशी संबंधित आहे. आपलं सरळ सरळ उत्तर आहे त्याचं. ओके, त्यानंतर आहे
नॅशनल सॅम्पल सर्वे प्रमाणे 2009-10 साठी ग्रामीण भागासाठी 28 रुपये दरडोई दिवसासाठी आणि शहरी भागासाठी 22 रुपये दरडोई दर दिवसासाठी दारिद्र्य रेषा स्पष्ट करण्यात आली आहे. ओके, 2009-10 मध्ये 29.8 लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखाली आहे असं याच्यामध्ये म्हटलंय. 2009-10 मध्ये 33.8% ग्रामीण भागात आणि 20 जे आहेत तर ते शहरी भागामध्ये दारिद्र्य आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, तर हे पण आता याच्यामध्ये वरीलपैकी कोणतं विधान असत्य आहे असं विचारलं बरं का. कुठलं असत्य आहे? ओके, आता याच्यामध्ये बघा हे जे बी आणि सी जे आहेत बरं का, ते बी आणि सी हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. 29.8 आणि 33 आणि इकडे 20 अशा पद्धतीचं त्यांचं दारिद्र्य रेषा होती. आता याच्यामध्ये बी आणि सी जे आहे तर हे मला माहित आहे. ओके, आता पहिला जो आहे नॅशनल सॅम्पल सर्वे प्रमाणे 2009-10 साठी ग्रामीण भागासाठी रुपये 28 दरडोई दर दिवसासाठी आणि शहरी भागासाठी 24 दरडोई दर दिवसासाठी असं म्हटलेलं आहे. ओके, एक तर जे आहे ना, एक जे मापन करतं नॅशनल NSSO जे मापन करतं तर ते दरडोई दर दिवसासाठी करतच नाही, पर मंथली करतं. पर मंथली पर कॅपिटा अशा पद्धतीचं ते करतं. ओके, तर हे थोडंसं लॉजिक जर माहित असेल तर हे जे केलेलं आहे ना, तर हे लोक नंतर त्याचं डिवाइड करून करतात की पर दिवसाला एवढं येतं, पर दिवसाला तेवढं येतं वगैरे. परंतु नॅशनल सॅम्पल सर्वे जेव्हा सर्वे करत असतं ते पर कुटुंब करतं आणि पर महिना करत असतं. ठीक आहे, त्यामुळे आपण हे विधान जर आपण काय करू शकतो, बाहेर काढू शकतो आणि हे बी आणि सी च्या उत्तरामध्ये आपण जाऊ शकतो. आता ही जी आकडेवारी आहे, आता मी तुम्हाला म्हटलं की तेंडुलकर समितीवर एवढा वेळा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे आणि तेंडुलकर समिती ही जी आकडेवारी आहे ते गव्हर्नमेंट पाळतं. यांनी जे काही आकडेवारी जाहीर केलेली आहे तर हे मात्र तुम्हाला माहितीच असणं अपेक्षित आहे. इथे हे लॉजिक तर तुम्ही लावूच शकता, परंतु सिलेबस मधला असा काही भाग आहे ज्याच्यावर तुम्हाला 100% वर्क करावं लागेल, ती आकडेवारी तुम्हाला पाठ करावी लागेल. तर त्यातला एक जो भाग आहे तो हा. ओके, हे तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट इथे तुम्हाला माहिती नसेल तर काही ऑप्शन नाही किंवा तुम्ही इथं मात खाऊ शकता. ओके, त्यानंतर आहे 2000 इथे म्हटलं बघा 2011 मध्ये नियोजन मंडळाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दारिद्र्याचे मोजमापन खालीलप्रमाणे केलेलं आहे असं म्हटलं. ओके, आता हे इथं नियोजन मंडळ हा शब्द आहे. ओके, आता तुम्हाला माहित आहे की 2011ला जो रिपोर्ट दिलेला आहे सुरेश तेंडुलकर समितीने, तर तो ग्रामीण भागामध्ये 672 आणि शहरी भागामध्ये 859 असं त्यांनी सांगितलं होतं. ओके, आणि जेव्हा आता 13ला जो रिपोर्ट दिला आहे जो मी तुम्हाला सेंड केलेला आहे तर तो 2013ला सोपवलेला रिपोर्ट आहे. इथे 2011 म्हटलंय. ओके, 2013चा रिपोर्ट आहे तर तो आपल्याला 11चा विचारलाय म्हणजे आपल्याला ही किंमत विचारली आहे. ओके, आता आपण प्रश्न वाचूया. व्यक्तीचा दैनंदिन खर्च शहरी भागासाठी 32. हे तुम्हाला माहित आहे का? तुम्ही एक आपला जो आहे ना ऍक्टर भावे मराठीतला, त्याचा एक मी भारतीय आहे असा कधी पिक्चर आला होता बरं का, भारताच्या संदर्भामध्ये त्याची एक स्पीच होती. त्या स्पीच मध्ये हा 32 आकडा मी ऐकला होता, कारण तेव्हा चर्चेमध्ये होता की तेंडुलकर समितीने अशी कशी शिफारस केली की एवढा कमी जो आहे तर 2 वडापाव खायला तेवढे पैसे लागतात वगैरे अशा गोष्टी चर्चेत होता तेव्हा. ओके, तर त्याच्यावरनं मला हा आकडा लक्षात होता, त्यामुळे मी हे बरोबर धरलं होतं. ओके, तर मग आपण तसं करू शकतो. आणि आता हे दोन विधानामध्ये दैनंदिन खर्च शहरी भागासाठी 20 पेक्षा कमी, ग्रामीण भागासाठी 12 आहे, तर हे खूपच कमी होत आहे. ओके, त्याच्यामुळे एकच त्याचं उत्तर असणार आहे आणि तेच उत्तर त्यांनी बरोबर दिले आहे. तर हे तुम्हाला थोडंसं करंट मध्ये असलेलं तुम्हाला फायद्याचं पडतं की करंट मध्ये काय इश्यू वगैरे चालू आहे तर ते सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, त्यानंतर आहे पुढे हा तो प्रश्न रिपीट झालाय. पुढे आहे की दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचा समावेश होण्यासाठी किती कॅरेटची आवश्यकता असते असं विचारलं. आता इथे शहरी पण विचारलं नाही, इथे ग्रामीण पण विचारलं नाही, आपण कन्फ्युज होऊन जाऊ. ओके, आता इथे 2300 कॅलरी आहे, 2500 आहे, 2400 आहे आणि 2600 आहे. ओके, आता इथे शहरी किंवा याच्यामध्ये विचारलं नाहीये तुम्हाला. ओके, ग्रामीण असं विचारलं नाहीये. ओके, परंतु तरी पण आपण काय करू शकतो की याच्यामध्ये 2400 जे कॅलरी आहे ते आपल्याला कुठेतरी वाचलेलं आहे किंवा कुठल्या तरी निकषामध्ये आपण बसलेला आहे किंवा काही कमिटीने 2400 कॅलरी सांगितलेलं आहे. ओके, तर ते 2400 कॅलरी हे सुद्धा योग्य उत्तर आहे. आता याच्यामध्ये आपण
ग्रामीण आणि शहरीचं अवरेज लिहायचं का तिथे? तर नाही. असा अवरेज असलेला कुठला आकडा आपण वाचलेला नाहीये. तर आपल्याला जो माहिती आहे आकडा, तर तो आपण त्यामध्ये लिहू शकतो. ते 2400 कॅलरीज आहे. ओके. ओव्हरऑल जे काही न्यूट्रिशन वगैरे सांगतात किंवा अजून कोणी सांगतात ते 2400 कॅलरी आहे. ओके. त्यानंतर हा एक प्रश्न महत्वाचा आहे. हा सुद्धा याचा सोर्स जो आहे तो एनसीईआरटी आहे. ओके. एनसीईआरटीचा हा प्रश्न विचारलेला आहे. काय प्रश्न आहे की भारत सरकारने दारिद्र्य निर्मूलनासाठी स्वीकारलेली जी स्ट्रॅटेजी आहे, 3 आयामाची स्ट्रॅटेजी त्यांनी स्वीकारलेली आहे. ओके. तर ही 3 आयामी जी स्ट्रॅटेजी आहे, तर त्या 3 आयामी स्ट्रॅटेजी बद्दल तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तर ही कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी आहे? तर त्याच्यामध्ये बघा, पहिल्यांदा आयोगाने काय केलेलं होतं की प्लॅनिंग कमिशनने पहिली जी त्याची स्ट्रॅटेजी होती, तर त्यांना असं वाटलं स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंना की आपण आर्थिक व्यवस्था जी आहे देशाची, तर ती जास्त स्पीडनं वाढवूया. म्हणजे ग्रोथ ओरिएंटेड अप्रोच होता. ओके. ग्रोथ ओरिएंटेड अप्रोच जो आहे तर तो ह्या त्याच्यामध्ये होता, पहिल्या फेज मध्ये होता की भारताचं इंडस्ट्रियलायझेशन करायचं, रॅपिड ग्रोथ करायची, जीडीपी मध्ये रॅपिड ग्रोथ वाढवायचा, पर कॅपिटा इन्कम जास्त वाढवायचा. त्याच्यामुळे काय होईल, आहे ती जी गरिबी आहे तर त्यांचं पर कॅपिटा इन्कम वाढल्यामुळे दूर होईल. हा जो अप्रोच होता तर पहिल्या 2 योजनेमध्ये, ओके, म्हणजे 1950 आणि 60 हा जो कालावधी आहे किंवा 61 पर्यंत जो अर्ली 16चा जो कालावधी आहे, तर त्या अर्ली 16 मध्ये त्यांनी वृद्धी आधारित दृष्टिकोन स्वीकारलेला होता. ओके. तर हे याचं इयर पण लक्षात ठेवा. कुठल्या पंचवार्षिक योजनेमध्ये? पहिल्या 2 पंचवार्षिक योजनेमध्ये आपण वृद्धी आधारित दृष्टिकोन स्वीकारलेला होता. त्याच्यामध्ये आपण असं डिसाईड केलं, इंडस्ट्रियलायझेशन वाढवायचं, जीडीपी वाढवायचा, पर कॅपिटा इन्कम वाढायचं, म्हणजे आपोआप गरिबी दूर होईल. ओके. ही पहिली स्ट्रॅटेजी होती. त्यानंतर आहे दुसरं आहे दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम. नंतर मग असं केलं तरीही दारिद्र्य निर्मूलन झालं नाही आपल्यामध्ये, भारतामध्ये. मग आपण दुसरी स्ट्रॅटेजी वापरली, त्याच्यामध्ये होतं की दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम. त्याच्यामध्ये आपण काय केलं, ही थर्ड 5 इयर प्लॅन पासून आपण ही इम्प्लिमेंट केली. थर्ड 5 इयर प्लॅन पासून आपण काय केलं, सेल्फ एम्प्लॉयमेंटचे कार्यक्रम चालू केले, वेज एम्प्लॉयमेंटचे कार्यक्रम चालू केले, IRDP चालू केला, फूड फॉर वर्क प्रोग्राम चालू केला. हे सगळे जे दारिद्र्य निर्मूलनाचे प्रोग्राम आहेत, की त्या प्रोग्रामच्या माध्यमातून त्या दारिद्र्य निर्मूलन होईल म्हणून आपण हे प्रोग्राम चालू केलेले होते. ठीक आहे. तर ही दुसरी स्ट्रॅटेजी होती आपली. ओके. नंतर असं करून सुद्धा आपण दारिद्र्य निर्मूलन आपल्या भारतामध्ये झालेलं नाही. नंतर मग आपण किमान मूलभूत सुविधांची तरतूद किंवा गरिबीच्या बाहेर येण्यासाठी किमान ज्या काही गरजा लागतात, तर त्या गरजा त्या लोकांना उपलब्ध करून द्यायच्या. मग आता हे 5व्या योजनेपासून इम्प्लिमेंट केलं आपण. फिफ्थ प्लॅन पासून आपण 5वं, तुम्हाला लक्षात आहे किमान गरजा कार्यक्रम 5 गरजा आहेत. मग पीडीएस आणली, मग आपण पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. ओके. त्यानंतर मिड डे मील स्कीम आणली. ओके. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना स्कीम आणली. किमान मूलभूत ज्या सुविधा आहेत तर त्यांना आपण त्याच्या मार्फत प्रोव्हाइड करत होतो. ओके. तर हे 3 दृष्टिकोन जे आहेत, ओके, गरिबी निर्मूलनाचे हे 3 दृष्टिकोन एनसीईआरटी मध्ये दिलेले आहेत. एक पहिला दृष्टिकोन जो होता वृद्धी आधारित दृष्टिकोन, जो आपण पहिल्या 2 योजनेमध्ये आपण अवलंबलेला आहे. तिसऱ्या योजनेमध्ये आपण दारिद्र्य निर्मूलन प्रोग्रामवर भर दिला आणि 5व्या योजनेपासून आपण किमान गरजा लोकांना द्यायला सुरुवात केली आहे आणि त्याच्यामधून दारिद्र्य निर्मूलनासाठी प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली आहे. ठीक आहे. तर हे 3ही अप्रोच जे आहेत तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ते कधी कधी वापरले हे सुद्धा माहिती असलं पाहिजे. आता हे गरिबी अनुदान दृष्टिकोन जो आहे, असा कधी आपण वाचलेलाच नाहीये. ओके. तर त्याच्यामुळे हा जो आहे चौथा जो आहे तो चुकीचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढे आहे तेंडुलकर यांची दारिद्र्य मोजदाराची संख्या नियोजन मंडळाच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. तेंडुलकरची संख्या नियोजनापेक्षा का जास्त आहे? पहिलं सेंटेन्स आहे, यामध्ये शिक्षण आणि आरोग्यावरील खर्चाचा समावेश केलेला आहे. हे वाक्य आपल्याला माहित आहे. यामध्ये रोजगाराकरिता स्थलांतर खर्चाचा समावेश आहे, हे नाहीये. पिण्याचं पाण्याचा संबंध नाहीये. कुटुंब कल्याण हा संबंध नाहीये. आरोग्य आहे, शिक्षण संबंध आहे, म्हणजे कुटुंब कल्याण दिलंय, हा चूक आहे. तर एक जे विधान आहे, ते एक विधान हे अतियोग्य उत्तर आहे. त्यांनी आरोग्य शिक्षणाचा खर्च समावेश केला, कॅलरीचा निकष बदलला. ओके. जो प्राइस इंडेक्स आहे तर तो काल सुसंगत केलेला आहे त्यांनी. तर ह्या 3 गोष्टी ज्याच्या आहेत, त्याच्या सुधारणा ज्या आहेत तेंडुलकर समितीच्या, त्याचा तुम्हाला वेळोवेळी परीक्षेला त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊ आपण. पुढील 2 विधानापैकी कोणते योग्य आहे? एक, मानवी दारिद्र्य निर्देशांक हा सर्वप्रथम 1997च्या मानवी अहवालात प्रस्तुत करण्यात आलेला आहे. ठीक आहे. बी, सर्व राज्यात केरळ, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा ही सर्वात उच्च मानवी विकास निर्देशांक असलेली पहिली 4 राज्य आहेत. ओके.
आता याच्यामध्ये बघा, एक तर आहे हा जो ह्युमन पॉवर्टी इंडेक्स आहे, ओके, तर तो खूप महत्वाचा आहे. ओके, तर तो पहिल्यांदा 1997 ला आपण इंट्रोड्यूस केला होता. नंतर ह्या ह्युमन पॉवर्टी इंडेक्सच आपण नंतर काय केलं, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, ओके, MPI असं केलं आपण. ठीक आहे, हे कधी केलं, 2010 ला केलं. त्याच्यावर नेहमी प्रश्न आयोगाने विचारलेला आहे, तर हे तुम्हाला करायचं आहे. 1997 ला आपण त्याला ह्युमन पॉवर्टी इंडेक्स म्हटलं, मानवी दारिद्र्य निर्देशांक असं म्हटलं. नंतर आपण त्याला मल्टी डायमेन्शन मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आपण असं म्हणतो. 2010 ला आपण तो प्रकाशित करतो. ओके, तर हे कोण प्रकाशित करतं, तर आपल्याला माहिती आहे की जी ऑक्सफर्ड पॉवर्टी आणि ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ऑफ ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्लस ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट ऑफिस UNDP जे आहे, ओके, म्हणजे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्लस UNDP, ओके, UNDP प्लस ऑक्सफर्ड जे आहे, तर हे दोन लोक जे आहेत हा रिपोर्ट पब्लिश करतात. पहिला रिपोर्ट आपण 1997 ला केला होता. नंतर आपण 2010 ला आपण त्याला मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स मध्ये आपण कन्वर्ट केलेला आहे. ओके, आता याच्यामध्ये जे निकष आहेत वापरले जाणार आहेत, ते निकष सेम आहेत. हेल्थ आहे, ओके, त्यानंतर आहे एज्युकेशन आहे आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे. ओके, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे HDI मध्ये वापरतात जवळपास तेच आहे, परंतु त्याच्यामध्ये जे काही उपनिकष आहेत की हेल्थ मध्ये आपण न्यूट्रिशन आणि चाइल्ड मोर्टॅलिटी रेट्स आपण गृहीत धरतो. एज्युकेशन मध्ये आपण इयर ऑफ स्कूलिंग आणि अटेंडन्स गृहीत धरतो. आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मध्ये आपण जवळपास कुकिंग, फ्युअल, वॉटर, त्यानंतर इलेक्ट्रिसिटी आहे, फ्लोअरचं आहे, असेट्स आहेत, हे सगळे त्याच्यामध्ये काउंट करतो. ओके, अशा 5 गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तर ते त्याचे निकष कुठले आहेत हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आता पुढचं जो विधान आहे, तर ते विधान आहे केरळ, महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणा हे मानवी विकास निर्देशांकात असलेले पहिले उच्च मानवी विकास निर्देशांकात असलेले पहिले राज्य आहे. ओके, एक तर तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्र जो आहे तो महाराष्ट्र हा कुठल्या त्याच्यामध्ये जास्त ह्युमन डेव्हलपमेंट मध्ये असं कुठल्या उच्च पातळीवर नाहीये, तो मध्यभागी आहे कधी पण. तर इथे दुसरं स्थान हे महाराष्ट्राला दिलंय. ओके, केरळ नंतर काय काय असतं, हरियाणा, केरळ नंतर तुम्हाला माहिती आहे की हिमाचल प्रदेश असतं, गोवा असतं, तामिळनाडू असतं. तर हे सोशल इंडिकेटर्स मध्ये त्यांचा जास्त क्रमांक लागतो महाराष्ट्रापेक्षा. इथे महाराष्ट्र आणि पंजाबला मध्ये घुसडवलेला. त्याच्यामुळे ही इथं जे आहे लॉजिक लावू शकतो आपण की हे इथं नसणार आहे आणि आयोगाने सुद्धा तो पर्याय जो आहे चुकीचा दिलेला आहे. ओके, असं थोडंसं कुठेतरी आपण डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये कुठले स्टेट वर आहे, ज्या स्टेटमध्ये लिटरसी जास्त आहे, केरळ आहे, तामिळनाडू आहे, हिमाचल प्रदेश वगैरे आहे, तर हे काय आहे, दिल्ली आहे, हे लोक काय असतात मॅक्सिमम ठिकाणी वर असतात. ओके, हे आपण लॉजिक लावू शकतो आणि तो प्रश्न सोडवू शकतो. ओके, त्यानंतर आहे मानवी दारिद्र्य निकषांकाचे मोजमाप खालील निकषाच्या आधारे होते. तर हे मानवी दारिद्र्य निकषांक जो आहे तो कशा आधारे मोजला जातो आपण हे पाहिलं की एज्युकेशन आहे. ओके, त्यानंतर आहे म्हणजे दीर्घ आयुमान आहे, त्यानंतर आहे एज्युकेशन आहे आणि राहणीमानाचा दर्जा आहे. आता एक एक जाऊ आपण, जे सोपं जे आहे ते राहणीमानाचा दर्जा आपल्याला माहित आहे. आता इथे ज्ञान माहित आहे, एज्युकेशन माहित आहे, इथे जाऊ हा पर्याय काय होईल, इथं आहार आहे, कट होईल. इथं मूलभूत गरजा म्हटलं हे पण नाहीये. दीर्घ आयुष्य आणि राहणीमानाचा दर्जा असं म्हटलं, इथं आरोग्य आहे, तर आरोग्याचाच घटक म्हणजे दीर्घ आयुष्यमान, याचा 3 पर्याय आहे. ओके, इथं कन्फ्युज होतो आपण, परंतु मग इथे थोडासा प्रश्न स्लो वाचायचा आणि व्यवस्थित पद्धतीने जे जे माहित आहे त्याच्याकडे सुरुवातीला जाऊन नंतर तो प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. ओके, तर हे सेम निकष आहेत, ज्याचे HDI चे जे निकष आहेत तेच याच्यामध्ये निकष आहेत, फक्त त्या उपनिकषामध्ये थोडासा फार चेंज आपल्या झालेला आढळून येतो. ओके, आता पुढचा जो प्रश्न आहे तो आहे या संस्थेत आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधाचा तिसरा स्तंभ असं म्हटलेला आहे. आता जो तिसरा स्तंभ आहे तर तो उशिरा आलेला असेल. पहिले 2 स्तंभ जे आहेत तर ते तुम्हाला माहिती आहे वर्ल्ड बँक आणि IMF आहे. तिसरा स्तंभ जो आहे तर तो कोण आहे, युरोपियन युनियन, तर ही प्रादेशिक संघटना आहे. राहिलं कोण, ती आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. ओके, पहिले 2 स्तंभ तर तुम्हाला माहिती आहेत, हे अगोदरचे आहे, वर्ल्ड बँक आणि IMF. त्याचं उत्तर आहे WTO ला आपण त्याचा तिसरा स्तंभ म्हणतो महत्वाचा. ठीक आहे, त्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 1970 पासून आंतरराष्ट्रीय रोखतेची समस्या सोडवण्यासाठी विशेष आहरण अधिकार योजना चालू केली. स्पेशल ड्रॉइंग राईट्स तिला असं म्हटलं जातं, स्पेशल ड्रॉइंग राईट्स असं म्हटलं जातं. 1970 ला तिने चालू केली. तर ती अशीही नावाने ओळखली जाते. तिला अजून एक नाव आहे, तिला आपण पेपर गोल्ड असं म्हणतो. तिने एक व्हिज्युअल करन्सी त्यांनी निर्माण केलेली आहे. म्हणजे काय, व्हिज्युअल म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया, त्याला पेपर करन्सी निर्माण केली आहे. ते काय करतं,
स्पेशल ड्रॉइंग राईट अशा पद्धतीची एक करन्सी त्यांनी डेव्हलप केलं आहे, ज्याला आपण पेपर गोल्ड म्हणतो. श्वेतपत्रिका वगैरे हरितपत्र तर नाही, रौप्य तर हे नाही असणारे हे श्वेत कागदी सुवर्ण योजना, गोल्ड पेपर गोल्ड असं म्हणतो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं हे चलन आहे. ओके, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं याला चलन म्हटलं जातं. 5 चलनाच्या आधारावर हे स्पेशल ड्रॉइंग राईटचं त्याचं हे ठरवले जाते, किंमत ठरवली जाते. ओके, तर हे स्पेशल ड्रॉइंग राईटच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती असायला पाहिजे. किंवा IMFच्या बाबतीमध्ये जे काही अजून 2 कन्सेप्ट आहेत की रिझर्व्ह ट्रान्झी पोझिशन असं त्याला म्हटलं जातं, RTP. त्याच्या अंतर्गत काय असतं बघा, हे काय आहे तर जो काही आपला साठा असतो प्रत्येक देशाचा IMF मध्ये, तर त्या साठ्याच्या 25% रक्कम जी आहे ती आपल्याला परकीय चलनामध्ये ठेवावं लागतं. ती परकीय चलनामध्ये ठेवलेली जी रक्कम असते प्रत्येक देशाच्या साठ्याची, तिला आपण रिझर्व्ह ट्रान्झी पोझिशन असं म्हणतो आपण. ओके, तर ती रिझर्व्ह ठेवलेली आहे आपण. ओके, हे RTP पण माहिती पाहिजे तुम्हाला. आणि दुसरं आहे एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी. ओके, एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी जी आहे तर ती काय आहे, तर ही एक संकटामधून लोकांना काढण्यासाठी, म्हणजे देशाला, एखाद्या देशावर जर संकट आलं तर त्या देशाला संकटातनं टाळण्यासाठी तिला जी आर्थिक मदत दिली जाते, तर ती आर्थिक मदत देण्याच्या कार्यक्रमाला आपण एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी असं म्हणतो. त्याच्या अंतर्गत आपण तिला तिच्या हिश्श्यापेक्षाही जास्त जे हे आहे कर्ज आहेत ते आपण ह्या फॅसिलिटीच्या अंतर्गत देऊ शकतो. तर हे 3 जे वर्ड आहेत, स्पेशल ड्रॉइंग राईट म्हणजेच पेपर गोल्ड, रिझर्व्ह ट्रान्झी पोझिशन आणि एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी, हे IMFच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती असायला पाहिजे की नेमकं त्याच्यामध्ये काय घटक आहेत किंवा काय आपण कशासाठी ते वापरतो. ओके ओके, त्यानंतर आहे पेपर गोल्ड स्कीम. पुढे आंतरराष्ट्रीय विकास संस्था IDA. ओके, IDAच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलंय ग्रामीण पायाभूत सुविधांसाठी वित्त पुरवठा करतं का. ठीक आहे. दुसरं आहे ठिबक सिंचनासाठी वित्त पुरवठा करतं का. तिसरं आहे बाजारपेठ सुविधांसाठी वित्त पुरवठा करतात. आणि चौथं आहे निर्यातीकरिता वित्त पुरवठा करतात. ओके, तर बघा IDA तुम्हाला माहित आहे, IDA ही वर्ल्ड बँकेची एक विशेष संस्था आहे. 1960 ला आपण हिची निर्मिती केली आहे. आणि ही निर्मिती कशासाठी आपण केली, तर जे गरीब देश आहेत त्या गरीब देशांना, इथे शब्द महत्वाचे आहेत. पहिला शब्द आहे गरीब देशांना. ओके, इकॉनॉमिकली बॅकवर्ड देशांना. दुसरा शब्द महत्वाचा आहे दीर्घकालीन कर्ज व्यवस्था देण्यासाठी. हा दीर्घकालीन हा एक शब्द महत्वाचा आहे. आणि तिसरा पुढचा शब्द महत्वाचा आहे 0% व्याजाने. ओके, म्हणजे कुठल्याही पद्धतीचं आपण त्याच्यावर व्याज घेत नाही. ओके, म्हणून ह्या IDA ला सॉफ्ट लोन विंडो, वर्ल्ड बँकेची सॉफ्ट लोन विंडो असं म्हणतात. हे एक स्टेटमेंट त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. त्याची स्थापना 1960, तिचे सध्या मेंबर 173 आहेत, ते काही विचारलं जाणार नाही. सर्वात गरीब देशांना हे कर्ज देते, दीर्घ मुदतीचं कर्ज देतं आणि सॉफ्ट लोन विंडो दिला असं म्हणतात. हे महत्वाचं आहे. आता ही कर्ज देते कशासाठी हे विचारलंय. आता ही आंतरराष्ट्रीय विकास संस्था आहे. पहिलं, आता ही आंतरराष्ट्रीय दर्जाची तशी कर्ज प्रोव्हाइड करत असेल ना, मग आपण लॉजिक लावू ह्या प्रश्नामध्ये. पहिला आहे की ग्रामीण पायाभूत सुविधांसाठी वित्त पुरवठा. आता ग्रामीण पायाभूत सुविधांसाठी वित्त पुरवठा करू शकते. ठिबक सिंचन हा खूपच पर्टिक्युलर विषय आहे. इथं मोठे मोठे सिंचन प्रकल्पासाठी जर मदत करत असेल असं जर म्हटलं तर तिथे येऊ शकतात. ठिबक सिंचन खूपच पर्टिक्युलर, एकदम छोटा विषय आहे त्याच्यामध्ये. तिसरं आहे बाजारपेठ सुविधांसाठी वित्त पुरवठा, मार्केट एक्सटेंड करायचं आहे, तर ते मार्केट एक्सटेंड करण्यासाठी सुद्धा हे IDA तुम्हाला मदत करतात. तिसरं आहे निर्याती करता वित्त पुरवठा. तर निर्याती करता का वित्त पुरवठा करेल ना. ओके, निर्याती करता हा हे वित्त पुरवठा करणार नाही, तर हे ग्रामीण विकास, एज्युकेशन, हेल्थ, कृषी विकास असेल, त्यानंतर आहे दारिद्र्य निर्मूलन, पायाभूत सुविधा विकास असेल, वॉटर आणि सॅनिटेशन असेल. इथे वॉटर आणि सॅनिटेशन, ठिबक सिंचन नाहीये, तर इथे वॉटर आणि सॅनिटेशन जे आहे, प्यायचं पाणी जे आहे, ओके, त्याच्या संदर्भामध्ये हे पुरवठा करत असतात प्यायच्या पाण्याच्या प्रकल्पाचे. आणि दुसरं आहे इन्स्टिट्यूशनल रिफॉर्म्स जे आहेत देशामध्ये करायसारखे, त्या इन्स्टिट्यूशनल रिफॉर्मला सुद्धा हे फंडिंग करतात. तर आंतरराष्ट्रीय विकास संस्थांची भूमिका कशासाठी ते काम करतं हे आयोगाने विचारलेलं आहे, तर त्याचं काम आपल्याला पूर्ण पाहून घ्यावं लागेल. ओके, त्याचे एरियाज मी आता तुम्हाला सांगितलेच आहेत. ग्रामीण विकास, कृषी विकास, जॉब क्रिएशन आहे, एज्युकेशन आहे, हेल्थ आहे, दारिद्र्य निर्मूलनासाठी आहे. ओके, पायाभूत सुविधा विकासासाठी आहे, कृषी विकासासाठी सुद्धा पण आहे. पण इथे ठिबक सिंचन असा काही पर्टिक्युलर एकदम छोटा घटक त्याच्यामध्ये नसेल. ओके, तर ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ओके, ठीक आहे. तर हे प्रश्न थोडासा
लॉजिकनी त्याच्याकडे पाहायचं गरजेचं होतं. आता इथे जर आपण ठिबक सिंचन जर काढून टाकला तरी सुद्धा आपण जवळजवळ उत्तरापर्यंत जाऊ शकतो आपण. ओके, पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF ही संयुक्त राष्ट्राची विशेष संस्था आहे. तर हे तुम्हाला माहित आहे, वर्ल्ड बँक आणि हे विधान तुम्हाला माहित आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सभासद देशांना तात्पुरत्या व्यवहार तोलासाठी तुटीसाठी निधी पुरवते. भारताला त्यांनी 1991 मध्ये मदत केली आहे, हे तिचं कामच आहे. सध्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे 200 देश आहेत. आता हे सदस्य संख्या ही खूप महत्वाची इन्स्टिट्यूशन आहे, त्यामुळे सदस्य संख्या तुम्हाला माहितीच असला पाहिजे. तर कुठल्याही जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहेत त्याची कुठलीही संख्या 200 पर्यंत गेलेली नाहीये. 194 97 आपल्या 194 पर्यंत देशाची संख्या आहे, 200 कशी जाईल ना. ओके, तर हे जे विधान आहे ते काय आहे, चुकीचं आहे. सी विधान जे आहे. ओके, तर सी विधान काय आहे, चुकीचं आहे. ए आणि बी जे विधान आहे ते योग्य आहे. ओके, नेक्स्ट. पुढे आहे जागतिक बँक. जागतिक बँक कशासाठी कर्ज देते? जागतिक बँक प्रकल्पाभिमुख आणि उपक्रमाभिमुख, ओके, जे प्रकल्प आहेत, मोठे मोठे प्रकल्प जे आहेत, तर त्या प्रकल्पासाठी हे जागतिक बँक काय करत असतं, कर्ज देत असतं. ओके, दुसरं आहे की 1960 मध्ये आंतरराष्ट्रीय विकास संस्था स्थापन केली. आताच आपण पाहिलं, आंतरराष्ट्रीय विकास संस्था जगातील गरीब देशांना व्याजमुक्त मदत करते. ओके, हे मला मगाशीचं सेंटेन्स, वरीलपैकी सगळे जे विधान आहेत ते पूर्णतः बरोबर आहे त्याच्यामध्ये. ओके, तर हे परत परत त्याच गोष्टीवर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे त्या गोष्टी करणं किती महत्वाचं आहे हे तुम्हाला समजून येतं. ओके, जागतिक व्यापार संघटनेच्या चौकटीतील जागतिकीकरण हे खालीलपैकी कशाशी आधुनिक अर्धउकल आहे? म्हणजे जागतिकीकरण जे आहे ते कशावर डिपेंड आहे असा हा प्रश्नाचा अर्थ आहे. ऍक्च्युली हा इंटरनॅशनल थेरीचा पार्ट आहे, इंटरनॅशनल ट्रेड थेरीचा पार्ट आहे, तो आपण घेणार आहोत नंतरच्या लेक्चरमध्ये. परंतु इथे विचारलेला आहे तो तुलनात्मक जो फायदा होतो, प्रोडक्टचा जो तुलनात्मक फायदा जो आहे तो हा WTOचा जो आहे तो मेन तत्व त्याच्यामध्ये आहे, किंवा मेन त्याचं प्रिन्सिपल त्याच्यामध्ये ठरलेला आहे WTO. ठीक आहे, नेक्स्ट. त्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेचे पुढीलपैकी कोणते उद्देश नाही असं म्हणतात. ओके, आंतरराष्ट्रीय नाणे सहकार्याला प्रोत्साहन देतं, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या विस्तारासाठी आणि समतोल वृद्धीसाठी मदत करणं आहे, विनिमय स्थिरतेला प्रोत्साहन देणं हे सुद्धा आहे. मग नाही असं विचारलंय, वरीलपैकी एकही नाही. ओके, कोणताच पर्याय याच्यामध्ये योग्य नाही, तर ते सगळे आहेत, बरोबर आहे. ओके, तर असा पण प्रश्न आयोगाने फिरवून विचारला आहे, डबल निगेटिव्ह प्रश्न आहे तो. ओके, तर हे पण तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा पुढचा प्रश्न बघू आपण, खालीलपैकी कोणती आर्थिक मदत ही जागतिक व्यापार संघटनेच्या शेतीविषयक करारामध्ये ग्रीन बॉक्स मध्ये येत नाही असं म्हटलं. पहिलं, कृषी विषयक संशोधनासाठी आर्थिक सहाय्य करणं, ग्रीन बॉक्स मध्ये म्हटलं शेतीविषयक करारामध्ये येऊ शकतं. उत्पादन मर्यादा राखण्यासाठी आर्थिक सहाय्य असं म्हटलेलं आहे, येऊ शकतं. अन्न सुरक्षेसाठी आर्थिक सहाय्य असं म्हटलंय. शेतीतील रोग नियंत्रणासाठी आर्थिक सहाय्य असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये नेमकं शेतीविषयक ग्रीन बॉक्स सबसिडीमध्ये कोणत्या गोष्टी येत नाहीत असं मला विचारलेलं आहे. ओके, आता हे ग्रीन बॉक्स जे आहे तर तुम्हाला माहित आहे की ग्रीन बॉक्स मध्ये अमाऊंट स्पेंड ऑन गव्हर्नमेंट सर्व्हिसेस ज्या की एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहेत, रिसर्चशी रिलेटेड आहेत, डिसीज कंट्रोलशी रिलेटेड आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड आहेत, फूड सिक्युरिटीशी रिलेटेड आहेत. ओके, आणि जे डायरेक्ट पेमेंट टू फार्मर ला जातं, परंतु त्याच्यामुळे जास्त डिस्टॉर्शन होत नाही व्यापाराचं, तर अशा याला आपण काय म्हणतो, ग्रीन बॉक्स असं म्हणतो. ओके, तर हा सुद्धा प्रश्न जो आहे तो दत्ता आणि सुंदरमच्या, मी बरेच पुस्तकं पाहिले ज्याच्यामध्ये काही काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, परंतु एक्झॅक्टली हे जे सगळे वर्ड त्यांनी हे केलेले आहेत तर ते सगळे याच्यामधून हे केलेले आहेत, दत्त सुंदरमच्या पुस्तकामधून त्यांनी काढलेले आहेत. ओके, याच्यामध्ये ग्रीन बॉक्स मध्ये काय काय येतं, तर कृषी संशोधनासाठी येतं, रोग नियंत्रणासाठी येतं. ओके, फूड सिक्युरिटीसाठी सुद्धा ग्रीन बॉक्स मध्येच आहे. फक्त उत्पादन मर्यादा राखण्यासाठी जे आर्थिक दिलं जातं तर ते याच्यामध्ये येत नाही. ओके, तर जे उत्पादन मर्यादा राखण्यासाठी जे दिले जातात पेमेंट, तर ते हे ब्ल्यू बॉक्स मध्ये येतात. म्हणजे हे जे बी जे आहे तर ते बी जे आहे तर ते कुठं आहे, ते ब्ल्यू बॉक्स मध्ये येतं. ओके, तर हे तुम्हाला लक्षात पाहिजे. 3 जे बॉक्स आहे त्याचे, तर ह्या 3
बॉक्स बद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर त्याच्यामधले कोणकोणते बॉक्स आहेत? तर पहिलं आपण पाहूया अंबर बॉक्स, ज्याला आपण म्हणतो. तर ह्या अंबर बॉक्स मध्ये काय केलं जातं? अंबर हे आकाशा एवढं आहे, ओके, मोठं आहे. म्हणून हे कृषी उत्पन्न वाढवणारं, म्हणजे आकाशा एवढं वाढवायचं ना, तर कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी जे काही हे दिलं जातं, मदत केली जाते शेतकऱ्याला, तर ते सगळ्या गोष्टी ह्या अंबर बॉक्स मध्ये येतात आणि हे व्यापाराला डिस्टॉर्ट करतात. ओके, अंबर बॉक्स मधल्या सगळ्या गोष्टी. मग हे एमएसपी असेल, एमएसपी जर आपण वाढवून दिली तर लोकांना उत्पन्न वाढतं, लोक ते पीक घ्यायला लागतात. एमएसपी असेल, खत आणि बियाणावर जे अनुदान दिलं जातं ते अनुदान याच्यामध्ये येतं, कारण खत आणि बियाणावर अनुदान दिलं तर खत आणि बियाणं जास्त वापर होईल, प्रोडक्शनसाठी जास्त वापर होईल त्याच्यामध्ये. ओके, तर हे मोर प्रोडक्शनसाठी, प्रोडक्शनच्या एनकरेजमेंटसाठी जे काही सबसिडी दिल्या जातात तर त्या ह्या अंबर बॉक्स मध्ये येतात. ओके, हे पहिला गोष्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे. दुसरं आहे की ग्रीन बॉक्स. आता आपण पाहिलं की ह्या वरच्या ज्या सगळ्या सबसिडी आहेत त्या ग्रीन बॉक्स मध्ये आहेत. ओके, ग्रीन बॉक्स मध्ये ज्या सबसिडी असतात तर त्या डायरेक्ट पेमेंट टू द फार्मर असतं, परंतु बट डू नॉट स्टिम्युलेट प्रोडक्शन. तर ते प्रोडक्शनला स्टिम्युलेट करत नाही. ओके, तर काय करतं? फक्त फार्मर्सला मदत करतं. मग त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात? तर हे रिसर्च आहे, डिसीज कंट्रोल आहे, फूड सिक्युरिटी हा महत्वाचा पार्ट हा ग्रीन बॉक्स मध्ये आहे, लक्षात ठेवा, त्याच्यावर प्रश्न परत येऊ शकतो. ओके, फूड सिक्युरिटी आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर आहे, एन्व्हायरमेंटल आणि रिसर्च साठी सुद्धा हा ग्रीन बॉक्स मध्ये आहे. आणि ब्ल्यू बॉक्स जो आहे, ब्ल्यू बॉक्स, आता ग्रीन ग्रीन काहीच अफेक्ट करत नाही म्हणून ग्रीन बॉक्स मध्ये आपण ठेवलेला आहे. तर ब्ल्यू बॉक्स जे आहे तर ते ब्ल्यू बॉक्स मध्ये आपण डायरेक्ट पेमेंट टू फार्मर टू लिमिट प्रोडक्शन. ओके, लिमिट प्रोडक्शन, प्रोडक्शनचं लिमिट करण्यासाठी, प्रोडक्शन वाढवू नका याच्यासाठी जी सबसिडी दिली जाते ते ब्ल्यू बॉक्स मध्ये येते. ओके, तर आपण हे कसं करू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो जो एक गट होता की जो विकासाच्या मागे होता, त्याच्यावर लिमिट लादलं होतं समाजाने, तर त्या गटाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, तर ते ह्या ज्या ब्ल्यू बॉक्स मधल्या सबसिडी आहेत तर त्या लिमिटेशन लादत होत्या, असं लक्षात ठेवा की प्रोडक्शनवर त्या लिमिटेशन लादतात. ओके, तर हे 3 बॉक्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे. हे वाक्य, ब्ल्यू बॉक्स इज प्रोडक्शन आणि अंबर बॉक्स जो आहे तर तो हा प्रोडक्शन वाढवणारा, अंबर एवढं प्रोडक्शन वाढवणारा बॉक्स आहे तो मला माहिती असला पाहिजे. ठीक आहे, ह्या 3 सबसिडी आहेत, हे खूप महत्वाचं आहे, त्याच्यावर आयवंजळी प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, व्यापार संघटनेच्या कोणत्या परिषदेत अन्न सुरक्षा विधेयकाला ठराविक काळासाठी मुदत देण्यात आली? हे एक महत्वाचं ही गोष्ट आहे. ह्या ज्या काही परिषदा आहेत WTOच्या, तर त्या 3 परिषदा तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने करायच्या आहेत. ह्या कोणत्या 3 परिषदा आहेत मी तुम्हाला इथे सांगतो. पहिलं आहे, ज्या परिषदेमध्ये WTOची स्थापना झाली, ओके, तर ती परिषद उरुग्वे राऊंड ज्याला आपण म्हणतो. ओके, तर किंवा मॉन्ट्रियल करार जे आपण म्हणतो, तर तो राऊंड तुम्हाला माहिती असायला पाहिजे की तो कधी झाला. 1980 पासून पुढे चालला, 94 पर्यंत, 95 ला WTOची स्थापना झाली. स्थापनेचा दिनांक माहिती पाहिजे, किती सदस्य होते हे माहिती पाहिजे, आता किती सदस्य आहेत हे माहिती पाहिजे. ओके, आणि पुढे त्याची दोहा परिषद एक माहिती पाहिजे आणि इंडोनेशिया बाली परिषद पाहिजे. तर आता ही दोहा परिषदेमध्ये काय, दोहा परिषदेमध्ये जे ट्रेड बॅरियर्स आहेत तर ते लो करण्यासंदर्भामध्ये खूप चर्चा झाली आहे. ऍग्रिकल्चरचा जो महत्वाचा करार आहे, अग्रीमेंट ऑन ऍग्रिकल्चर, तो त्याच्यासाठी आपल्याला हे झालं, म्हणजे त्याच्यामध्ये चर्चा चालू झाली. त्याच्या मार्फत आपल्याला ऍग्रिकल्चर आणि इंडस्ट्री, जे विकसनशील देश आहेत त्यांच्या प्रोडक्ट्सला मार्केटमध्ये ऍक्सेस देणं महत्वाचं समजण्यात आलं. त्याच्यासाठी हा दोहा अजेंडा जो आहे तो खूप महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये इंडस्ट्रीयल आणि ऍग्रिकल्चर जे प्रोडक्ट्स आहेत विकसित देशातले, तर त्यांना ऍक्सेस देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे, म्हणून तो एक तुम्हाला करार माहिती असला पाहिजे. आणि इंडोनेशिया बालीमध्ये आपण काय केलेलं आहे की स्पेशल स्पीच क्लॉज म्हणतो ज्याला आपण, तर स्पीच क्लॉज अंतर्गत आपण बाली कॉन्फरन्स मध्ये काय केलेलं आहे, ज्या काही फूड सिक्युरिटी देणाऱ्या ज्या काही हे होत्या स्कीम होत्या, तर त्या फूड सिक्युरिटी देणाऱ्या स्कीमला आपण पुढे वाढीव कालावधी दिलेला आहे. ओके, 2017 पर्यंत, नंतर तो 2019 पर्यंत वाढवलेला होता. ओके, तर ही महत्वाची गोष्ट जी आहे तर ती त्याच्या अंतर्गत झालेली आहे ह्या बाली कॉन्फरन्स, इंडोनेशियातील बाली कॉन्फरन्स. तर बाली कॉन्फरन्स, दोहा अजेंडा आणि मॉन्ट्रियल सॉरी ते जे त्याचं जे संस्थापक करार जो झालेला हे आहे उरुग्वे, तर तो तुम्हाला माहिती असायला
पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, उरुग्वे फेरी ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? बघा आला तुझा प्रश्न. तर हे उरुग्वे फेरी किंवा WTO इज रिलेटेड टू मल्टीलॅटरल निगोशिएशन. मल्टीलॅटरल म्हणजे काय? खूप सगळ्या देशांचं एकत्र निगोशिएशन. हे द्विपक्षीय नाही. दोन देश व्यापार कसा करायचा ठरवत नाहीत. सगळे देश कसे व्यापार करायचा, सगळ्यांना काय अटी असला पाहिजे, सगळ्यांनी काय, मल्टी निगोशिएशन आहे. WTO इज अ मल्टी निगोशिएशन करणारी पार्टी आहे किंवा मल्टी निगोशिएशन करणारा एक घटक आहे. ओके, आंतरराष्ट्रीय पातळीवर. तर हे द्विपक्षीय नाही, तर हे बहुपक्षीय व्यवहार विषयक वाटाघाटी करणारा हा मंच आहे. ओके, तर हे सेंटेन्स पाठच करून ठेवा, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न, सर्वसाधारण व्यापार आणि जकाती कराराबद्दल हा गॅट आहे. गॅट बद्दल तुम्हाला विचारला आहे. गॅट बद्दल 1946 मध्ये 23 देशांनी गॅट करारावर सह्या केला. एक तर इथं 47. ओके, 1947. भारतात 94 मध्ये गॅटचे सभासद मिळाले. भारत हा गॅट आणि WTOचा सुरुवातीपासून सभासद आहे. दुसरं विधान चुकीचं आहे. 1994 मध्ये 118 देश गॅटचे सभासद होते. हे 123 देश त्याचे सभासद होते. ओके, इथं म्हटलं की योग्य आहेत, तर वरीलपैकी कुठलंही योग्य याच्यामध्ये विधान नव्हतं. ओके, तर हे जी फॅक्च्युअल माहिती आहे गॅट बद्दल आणि WTO बद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जागतिक व्यापार संघटनेअंतर्गत कृषी संदर्भात कराराचे उद्दिष्ट कोणतं होतं? आता हे काही करार महत्वाचे आहेत जागतिक व्यापार संघटनेच्या बाबतीमध्ये. तर तो ऍग्रिकल्चरचा जो करार आहे तो खूप महत्वाचा आहे भारतीय दृष्टिकोनात. अग्रीमेंट ऑन ऍग्रिकल्चर, जागतिक व्यापार संघटनेच्या अंतर्गत कृषी संदर्भामध्ये कराराचे उद्दिष्ट कोणते आहेत? अग्रीमेंट ऑन ऍग्रिकल्चरवर काय आपण फोकस करतो, मग कशामुळे तो करतो? तर ह्या करारानुसार 3 गोष्टी बंधनकारक आहेत. ओके, 3 गोष्टीवर आपण दबाव आणतोय. पहिलं, कृषी क्षेत्रातील बाजाराभिमुखता वाढवणे, ऍक्सेस देणं. कृषी जे विकसनशील देशामधले जे काही कृषीचे प्रोडक्ट आहेत, तर त्या प्रोडक्टना आंतरराष्ट्रीय पातळीवर, जसं की अमेरिका त्याच्यावर कर लादतं, बाकीचे देश कर लादतात, तिकडले कमी उत्पन्न तिकडे घेत नाहीत, कमी पैशाचे उत्पन्न, त्याला डम्पिंग ड्युटी लावतात वगैरे. तर ते ऍक्सेस मिळवून देणं ह्या लोकांना, हे त्याचं उद्दिष्ट आहे अग्रीमेंट ऑन ऍग्रिकल्चरचं. दुसरं आहे की शेतीच्या अनुदानास प्रोत्साहन देणं. शेतीच्या अनुदानाबद्दल याच्यामध्ये गोष्टी आहेत, परंतु त्याला प्रोत्साहन द्यायचं नाहीये, तर ते कमी करायचं. शेतीला जे अनुदान दिलं जातं अमेरिकेमार्फत, की जास्त प्रोडक्शन घेण्यासाठी, कमी प्रोडक्शन घेण्यासाठी अमेरिका काय करते, तिथल्या शेतकऱ्यांना हे करत असते, तिथला फंड देत असते किंवा त्याला मदत करत असते. ते प्रोत्साहन द्यायचं नाही, त्याला तर कमी करायचंय. ओके, कृषी निर्यातीस चालना द्यायची नाही, तर कृषी निर्यातीला जे काही सबसिडी दिली जाते निर्यातीसाठी, तर त्या सबसिडीमध्ये कपात करायची आहे. या तिन्ही घटकाशी अग्रीमेंट ऑन ऍग्रिकल्चर रिलेटेड आहे. परंतु कसं रिलेटेड आहे? हा घटक बरोबर आहे, हा वाढवायचा आहे, परंतु हे दोन जे आहेत ते कमी करायचे आहे. ओके, शेतीला दिलं जाणारं अनुदान प्रोत्साहन आणि दुसरं आहे कृषी निर्यातीला दिली जाणारी चालना किंवा त्याच्यावर जी सबसिडी दिली जाते ती कमी करायची. ओके, तर अशा पद्धतीचा हा अग्रीमेंट ऑन ऍग्रिकल्चर खूप महत्वाचा करार आहे, ज्याच्यामध्ये भारत हा विकसनशील देशाच्या मार्फत मार्केट ऍक्सेस साठी प्रयत्न करतोय आपण. ओके, ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो आहे, जागतिक व्यापार संघटनेमध्ये विकसनशील देशांसाठी कोणत्या तरतुदींचा समावेश आहे? ओके, आता WTO मध्ये विकसित देशाच्या तुलनेमध्ये विकसनशील देशांना सोबत घेऊन जाण्यासाठी कोणकोणत्या तरतुदी केलेल्या आहेत, असा त्याचा प्रश्नाचा अर्थ आहे. पहिलं, करार अंमलबजावणीसाठी अधिकचा कालावधी दिलेला आहे. ओके, जे विकसित देश आहेत तर त्यांना 36% कमी करा तुमची सबसिडी, 15% कमी करा, आणि 8 वर्षात करा, 5 वर्षात करा, आणि ह्या विकसनशील देशांना तुम्ही 10 वर्षात करा. अशा पद्धतीचं एक फ्लेक्झिबिलिटी जी आहे किंवा वाढीव कालावधी जो आहे तर तो ह्या WTOच्या मार्फत देण्यात आलेला आहे. दुसरं आहे की व्यापार विषयक संधीमध्ये वाढ करण्याचे उपाय. ओके, म्हणजे त्यांना अपॉर्च्युनिटी मिळायला पाहिजे, त्यांना मार्केट मिळालं पाहिजे जगामध्ये, तर हे सुद्धा आपण त्यामध्ये पाहतो. व्यापार विषयक विशेष जकातीचे दर. व्यापार विषयक विशेष जकातीचे दर म्हणजे वेगळा टॅरिफ, तुम्ही एवढा टॅरिफ लावा तेवढा टॅरिफ लावा, तर हे असं नाहीये. जागतिक व्यापार संघटनेचं उद्दिष्टच आहे की टॅरिफच्या बाबतीमध्ये सगळ्या जगामध्ये ग्लोबलायझेशन किंवा जागतिकरण त्याचं व्हावं. ओके, तर एक खाजगीकरण आपण त्याला म्हणतो की जागतिकरण, उदारीकरण म्हणतो आपण, तर ते उदारीकरण व्हावं असा त्या WTOच्या स्थापनेमागचा उद्देश आहे. त्यामुळे ती जे विधान आहे की विशेष जकात कर दर विकसनशील राष्ट्रांसाठी आणि विकसित राष्ट्रांसाठी वेगळा दर, असं भेदभाव करत नाही WTO. WTOच्या स्थापनेचा तत्वच आहे की समानता आणणं.
तर सी विधान याच्यामधून चुकीचं आहे. व्यवहार विषयक हित जोपासणं हे सुद्धा त्याचं महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ए, बी आणि डी जे आहेत तर हे विधान जे आहे ते WTO बाबत बरोबर आहे. ओके, पुढे जाऊया आपण. जागतिक व्यापार संघटनेच्या स्थापनेचा हेतू काय आहे? हा खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. 1995 मध्ये बिगर भेदभावाचं तत्व अंगीकारणं, मुक्त व्यापाराचं धोरण स्वीकारणं, आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारणे, गॅटचे धोरण स्वीकारणे. गॅट हे WTOच्या आधीचा करार आहे. गॅट हा मतभिन्नता करणारा करार होता किंवा डिस्टॉर्शन करणारा करार होता, म्हणून तर तो आपण खोडून नवीन करार आणलेला आहे. ओके, ही साधी गोष्ट आहे. त्यामुळे ABC जे आहे तर ते त्याचं उत्तर आहे. डी जे आहे तर ते त्याचं उत्तर येणार नाहीये. ठीक आहे, नेक्स्ट. गॅट मधील सामाजिक परिच्छेद जो आहे, सोशल क्लॉज म्हणतो ज्याला आपण, तर तो सोशल क्लॉज खालील घटकाशी निगडित आहे. ओके, विदेशी व्यापाराचा विस्तार, विकसनशील देशातून होणाऱ्या आयातीवर कर आकारणे, नियंत्रण व निर्बंध कमी करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करणे. ओके, आता हे WTO जे आहे तर ते हे जे आहे तर तुम्हाला माहिती व्यापाराशी संबंधित आहे, तर हे येणार नाही. आधुनिक तंत्रज्ञान येणार नाही. ओके, एकतर विदेशी व्यापाराचा विस्तार करतं का WTO? विस्तार करतं, परंतु त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनरी वागणूक देतं, त्याच्यामुळे ते येणार नाही. तर हे जे बी विधान जे आहे विकसनशील देशातून होणाऱ्या आयातीवर कर आकारणे विकसित, तर हे हा सामाजिक परिच्छेद जो आहे तर तो त्याला लागू केलेला आहे. ओके, त्याला स्पेशल मेकॅनिझम असं सुद्धा म्हटलं जातं बरं का. ओके, तर हे एक मला WTOच्या बाबतीमध्ये अजून लक्षात राहायला हवा. ठीक आहे, त्यानंतर आहे जागतिक व्यापार संघटनेच्या अखत्यारीत कुठले करार येतात असं विचारलंय. शेती संबंधी करार आहे, बाजारासंबंधी जो करार आहे तो आहे, वस्त्र निर्माण आणि उद्योगासंबंधी टेक्सटाईल त्याच्यामध्ये बघा गॅट येतो, जागतिक व्यापार संघटनेमध्ये गॅट्स येतो, ट्रिप्स येतं, अग्रीमेंट ऑन ऍग्रिकल्चर येतं, सॅनिटरी आणि फायटोसॅनिटरी मेजर्स अग्रीमेंट येतं, टेक्निकल बॅरियर टू ट्रेड अग्रीमेंट येतं. ओके, तर हे महत्वाचे त्याच्यामध्ये करार आहेत. मत्स्य विषयक असा एक छोटासा घटक घेऊन तो कर नाहीये. शेती विषयक वगैरे असेल तर ठीक होतं, शेती संबंधी करार आहे. मत्स्य हा शेतीचाच पार्ट आहे ना. पर्टिक्युलरली जसं आता ठिबक सिंचन आपण बाहेर काढलं तसंच पद्धतीने हा मत्स्याला आपण बाहेर काढू शकतो. ओके, क जर गेलं तर आपल्याला म्हणजे उत्तर आपण कदाचित जाऊ शकतो की हा अ, ब आणि ड जे आहेत त्याचं उत्तर असणार. ठीक आहे, असे छोटे घटक जे आहेत त्याला पार्ट केले तर ते भाग नसतात, उत्तराचा भाग नसतात. कृषीमध्येच ते आलं मत्स्य व्यवसाय. जागतिक व्यापार संघटनेतील खालीलपैकी कोणते करार आहेत, परत तो आहे प्रश्न. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न जो आहे तर तो आहे जकाती व व्यापारविषयक सहमती कराराची गॅटची उद्दिष्ट आहे. गॅटची उद्दिष्ट खूप मोठी आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विस्तार करणे, सभासद देशांना पुनरुत्थानाची परिस्थिती निर्माण करणं, तेलाचं मुक्तपणे निर्यात करणं. तेलाचं जे आहे ते ओपेक येतं, ओपेक कडे ते आहे ना. तेलाचा काय संबंध? जागतिक साधन सामग्रीचा विकास व त्याचा पूर्ण वापर करणे. क तर नसणार आहे आपल्याला याच्यामध्ये. ठीक आहे, त्यामुळे हा तिसरा पर्याय तुम्हाला लगेच कट होतो. आणि जागतिक साधन सामग्रीचा विकास आणि पूर्ण वापर करणं, जे नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याचा पुरेपूर वापर करणं हे गॅटचं उद्दिष्ट आहे. त्याच्यामुळे हे चौथं उत्तर जे आहे ते अ, ब आणि ड चं उत्तर असणार. ठीक आहे, त्यानंतर पुढे पुढचा प्रश्न बघा. हा, भारताच्या नवीन व्यापार धोरणासंदर्भात खालील पैकी कोणते विधान बरोबर आहे? 1991 नंतरच्या काळामध्ये धोरणामध्ये मोठ्या प्रमाणात उदारीकरण करण्यात आलं, बरोबर आहे. भारतात जागतिक व्यापार संघटनेशी असलेल्या बांधिलकीमुळे सर्व आयात वस्तूवरील संख्यात्मक बंधने शिथिल करण्यात आली. शिथिल करण्यात आलेले आहे असा शब्द आहे तो. शिथिल करण्यात आलेले आहे, आपण कमी केलेत सगळे बंधन. हे दोन्ही विधान जे आहेत ते बरोबर आहे. ओके, नेक्स्ट. त्यानंतर आहे हा, इथे जरा आयोगाने जो प्रश्न दिलेला आहे तो बघा कशा पद्धतीने दिलेला आहे. की आपण आता मगाशी पाहिलं होतं की कुठल्या कुठल्या त्याच्यामध्ये डायरेक्ट पेमेंट आहेत आणि कुठल्या कुठल्या सबसिडीमध्ये डायरेक्ट पेमेंट जे आहेत ते नाही आहेत. ओके, तर त्या सबसिडी आपण पाहिलेल्या होत्या मगाशी. ठीक आहे, त्याच्यावर प्रश्न परत आयोगाने त्याच्यामध्ये विचारलेला आहे बघा. ठीक आहे, त्याचं उत्तर बघा. अंबर बॉक्स सबसिडी जे आहे तर ते त्यानं उत्तर जे दिलं आहे तर त्याच्यामध्ये काय सांगितलंय की नॉट बॅन्ड असं म्हटलंय. ओके,
अंबर बॉक्स सबसिडी जी आहे, आता एक एक आपण घेऊया. त्याच्यामध्ये बघा, आपण मगाशी जे पाहिलं होतं की कुठल्या सबसिडीला बॅन आहे आणि कुठल्या सबसिडीला नाही आहे, त्याच्यामध्ये आपण ब्ल्यू बॉक्स पाहिलं होतं की ते प्रोडक्शनच्या लिमिटला आपण हे करतो आपण. ओके, डायरेक्ट डायरेक्ट पेमेंट असतात फार्मर्सला आणि ते प्रोडक्शन लिमिट करत असतात. तर हे ब्ल्यू बॉक्स जे आहे ते ब्ल्यू बॉक्स आपण याच्यापर्यंत हे लावून जोडी लावू शकतो आपण. ओके, आता सीचं काय आहे, एक आहे. तर सीचं एक असणाऱ्या ह्या दोन जोड्या आहेत. ठीक आहे, तर आपण अजून एक करूया. ग्रीन बॉक्स सबसिडी आपल्याला माहिती होती. ग्रीन बॉक्स सबसिडी कशा अंतर्गत आहे बघा, की त्याच्यामध्ये ग्रीन बॉक्स सबसिडी आपल्याला मिनिमम इम्पॅक्ट ऑन ट्रेड, ठीक आहे, की अशी ही सबसिडी आहे ग्रीन बॉक्स सबसिडी, की ही इम्पॅक्ट करत नाही, जास्त डिस्टॉर्शन करत नाही. ओके, ही डिस्टॉर्शन जास्त न करणारी सबसिडी जी आहे तर ती आहे मिनिमम इम्पॅक्ट ऑन ट्रेड. तर हे दोन्ही त्याचे पर्याय आहेत. आता आपण पुढे जाऊया. याच्यामध्ये उत्तर आयोगाने जे दिलेलं आहे तर ते 3 उत्तर दिलेलं आहे. एक तर आहे 3 नॉट बॅन्ड. अंबर बॉक्स सबसिडी जी आहे तर ते नॉट बॅन्ड म्हटलंय, आणि रेड बॉक्स सबसिडी जी आहे तर ती बॅन्ड असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर हे आयोगाचं उत्तर जे आहे तर ते थोडंसं मिक्स आहे किंवा चुकलेलं आहे. अशा पद्धतीची कुठली सबसिडी जी आहे WTO देत नाही. ओके, 3च सबसिडी त्याच्यामध्ये दिलेल्या आहे. ओके, तर हे थोडासा प्रश्न जो आहे तर तो कन्फ्युजिंग आहे. मे बी याच्यावर कोणी ऑब्जेक्शन वगैरे घेतलं नसेल त्यामुळे तो कॅन्सल झालेला नाही. परंतु याच्यावर जेव्हा आपण आता ऑब्जेक्शन घेऊ तर तेव्हा तो अशा पद्धतीचा प्रश्न आला तर तो कॅन्सल होऊ शकतो. ठीक आहे, तर हे एक असं लक्षात ठेवा की काही ठिकाणी आपण असा वेळ जाणारा एखादा पर्याय किंवा एखादा प्रश्न आयोग टाकतो, तर तिथे मग आपण जे जवळ त्याच्या असतं तर ते जवळ जोड्या लावून आपण त्याला काय करू शकतो, त्या उत्तर आपण जाऊ शकतो. ठीक आहे, तर हा एक प्रश्न होता. त्यानंतर पुढे जागतिक व्यापार परिषदेच्या करारांतर्गत येणाऱ्या विविध कलमामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत असं म्हटलंय, की कोणकोणत्या गोष्टी जागतिक व्यापार संघटनेच्या करारामध्ये आहेत. ट्रेड अँड एन्व्हायरमेंटल इश्यू आहेत, ट्रेड अँड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट आहे, ट्रेड अँड टॅरिफ पण आहे, ट्रेड अँड इंडस्ट्रीयल फॅसिलिटी ज्या आहेत त्या इंडस्ट्रीयल फॅसिलिटीच्या बाबतीमध्ये आपण असं काही म्हटलेलं नाही. ऍग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये आहे का, अग्रीमेंट ऑन ऍग्रिकल्चर आहे, तर इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये असं कुठल्या पद्धतीने आपण पाहिलेलं नाही. टेक्सटाईलचा करार आहे, टेक्सटाईलचा आपण करार पाहिलेला आहे. ओके, तो पण आहे. त्यामुळे ABC हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या खालीलपैकी कोणते प्रमुख कामे आहेत. हे कामं तुम्हाला मी आता ग्रुपवर टाकलेले आहेत बघा, की त्याच्यामध्ये जागतिक आर्थिक सहकार्य वाढवणं, जागतिक आर्थिक स्थैर्य निर्माण करणं, पायाभूत सुविधा विकास करणं हे वर्ल्ड बँकेचं काम आहे. तिसरं चुकीचं आहे जागतिक व्यापार प्रोत्साहन देणं, हे BC आणि D हे बरोबर आहे. C तर चुकीचंच आहे, तुम्हाला माहिती आहे. हे C चुकीचं आहे, C चुकीचं आहे. तिन्ही पर्याय कडून जातो, राहतो पर्याय फक्त एक. म्हणजे एक जरी चुकीचं आपल्याला कळालं त्याच्यामध्ये आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आंतरराष्ट्रीय वित्तीय सहकार्य वाढवण्यास मदत करते आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सभासद देशांना वित्तीय धोरणे तयार करण्यास मदत करते. आता हे तयार करण्यास सुद्धा मदत करते, त्यांना काउन्सिलिंग करते विशेषतः. त्यामुळे दोन्ही विधानं जे आहेत ते बरोबर आहेत. तुम्ही जर यांच्या वेबसाईटवर गेलात, त्यांच्या वेबसाईटवर त्यांचे व्हिडिओ टाकलेले आहेत त्यांनी काय काय काम करतात, तर ते 1-2 मिनिटाचे व्हिडिओ तुम्ही ते पाहून घेऊ शकता. ओके, जागतिक व्यापार संघटनेची स्थापनेचा डेट विचारले तुम्हाला माहिती आहे पाहिजे. 1 जानेवारी 1995 ला आपण त्याची स्थापना केलेली आहे. त्यानंतर वर्ल्ड बँकेचं जे अजून एक महत्वाचं फंक्शन करणारी जी एक संस्था आहे IFC, आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ, त्याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे की खाजगी क्षेत्रासाठी खाजगी विंडो आहे, जसं आपण म्हटलं होतं की सॉफ्ट विंडो आयडीएला आपण सॉफ्ट विंडो म्हटलं होतं, गरीब देशांना कर्ज देते म्हणून. तर ही IFC जी आहे तर ती IFC ही जी आहे तर ती IFC ही याची खाजगी जे काही गुंतवणूकदार आहेत तर त्या खाजगी गुंतवणूकदारांना मदत करणारी संस्था आहे. ओके, तर हे लक्षात ठेवायचं तुम्हाला की एक खाजगी विंडो कोणती आहे, IFC आहे. 1956 ला त्याची स्थापना झालेली आहे आणि ते काय करतं, खाजगी क्षेत्रामध्ये लोकांना जे काही गुंतवणूकदार आहेत तर त्यांना मदत करतं आणि सल्ला सुद्धा देतं. सल्ला प्लस मदत, तांत्रिक सहाय्य प्लस मदत करतं हे लोनच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, तर हेच आहे IFC, आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ. ठीक आहे, नेक्स्ट. ओके, पुढे आहे जागतिक व्यापार संघटनेला उरुग्वे फेरीमध्ये जाहीर केलेल्या शेतीविषयक कराराची
खालीलपैकी कोणती उद्दिष्टे नाहीत असं म्हटलंय. शेतीविषयक कराराबद्दल परत एक प्रश्न आलेला आहे बघा. पहिला आहे एक शेतीच्या मालाला जागतिक प्रवेश मिळवून देणं, हे तर उद्दिष्ट आहे, आपण पाहिलंय. शेतीला देशांतर्गत मदत नियमित करणे. ओके, शेतीला देशांतर्गत मदत आधार नियमित करणे. त्यानंतर आहे शेतीचे निर्यात अर्थसहाय्य कमी करणे, हे बरोबर आहे. शेतीला आधुनिक पद्धतींना प्रोत्साहन देणे, शेतीच्या आधुनिक पद्धतीला प्रोत्साहन देणे. ओके, तर हे शेतीविषयक उर्वरित फेरीमध्ये जो विचारलेला प्रश्न आहे हा. ओके, हा प्रश्न कशा पद्धतीने विचारला बघा. शेतीविषयक कराराची खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाहीत असं म्हटलंय. तर हे जे एनकरेजमेंट ऑफ आधुनिक पद्धतींना प्रोत्साहन देणं, हे त्याचा भाग नाही. ओके, आता इथे बघा, मराठीतून जेव्हा मी वाचतोय तर कधी कधी असा प्रश्न जेव्हा कन्फ्युजिंग असतो तर तेव्हा तो इंग्लिश मधून वाचायचा असतो. दुसरं विधान जे आहे मला कन्फ्युज करतं, शेतीचा देशांतर्गत मदत नियमित करणे. ओके, तर आपण असं तर काही केलं नाहीये. ओके, असं तर काही आपण केलेलं नाहीये. नियमित कसं करणार ना आपण, उलट कमी करायचं सांगितलं. इंग्लिश मध्ये काय लिहिले बघा, रेग्युलेटिंग डोमेस्टिक सपोर्ट टू द ऍग्रिकल्चर. इथे एकदम शब्द बरोबर लिहिला त्यांनी. रेग्युलेटिंग म्हणजे काय, आपण नियंत्रित करतोय कशाला, जो की जो डोमेस्टिक सपोर्ट मिळतोय शेतीला, त्याला आपण नियंत्रित करतोय. कारण का, तो सपोर्ट मिळतोय म्हणून आपल्या व्यापारामध्ये डिस्टॉर्शन वाढतंय. ओके, तर इथे इंग्लिश मध्ये एकदम बरोबर दिलेलं आहे. ओके, मग कधी कधी जेव्हा आपण मराठी क्वेश्चन कन्फ्युज होतो किंवा उत्तर आपल्याला क्लिक होत नाही, तर तेव्हा इंग्लिश मधून सुद्धा तुम्ही क्वेश्चन वाचला पाहिजे. तिथे तुमचा एक मार्क इथनापेक्षा वाढू शकतो. ओके, इथे जर मी वाचलं तर पहिलंच दुसरंच वाक्य मी चुकीचं म्हणून इथंच उत्तर लिहून शकतो, तिसरं चौथं मी वाचायला जातच नाही. ओके, तर असं नाही करायचं, पूर्ण प्रश्न वाचायचा. त्याच्यामध्ये कन्फ्युजन झालं तर परत अजून वाक्य मला इंग्लिश मधून चेक करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणते गॅट कराराचे प्रमुख उद्दिष्ट आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापारातील स्पर्धा कमी करणं. त्यानंतर आहे की अन्नधान्य सुरक्षा प्राप्त करणं, आंतरराज्य संबंध सुधारणं, आंतरराष्ट्रीय व्यापारातील बंधने दूर अथवा कमी करून स्पर्धेत प्रोत्साहन देणं. उद्दिष्ट होतं असं म्हटलं. ओके, तर हे आंतरराष्ट्रीय व्यापारातील बंधने दूर करण्यासाठी आपण गॅटची स्थापना केली होती. ओके, त्यांनी भेदभाव जरी केलेला असला तरी पण आपण त्याला त्याचा जो मुख्य हेतू होता तर तो व्यापारच्या बाबतीमध्ये जे काही बंधन आहेत ते कमी करणं असा होता. ठीक आहे, तर 4 जे आहेत ते योग्य उत्तर आहे. ओके, नेक्स्ट अजून 1-2 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये घेऊया आपण पूर्ण. शेतीविषयक अर्थसहाय्याच्या बाबतीमध्ये खालील विधानांचा कुठले चुकीचं आहे बघा. परत त्याचा प्रश्न आलेला आहे. एक, खतांसाठी दिलेले अर्थसहाय्य ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. खताचे आणि बी बियाण्याचे जे अनुदान देतं ते राज्य सरकार देत नाही तर केंद्र सरकार देतं. वीज पुरवठा हा राज्याचा विषय आहे, त्यामुळे वीज पुरवठा हे राज्य सरकार करतं. खतांसाठी दिलेल्या अर्थसहाय्याचे एक उद्दिष्ट म्हणजे खताच्या उद्योगाकडे भांडवल आकर्षित करणं हे सुद्धा आहे. खताला आपण सबसिडी देतो, म्हणजे सबसिडी कोणाला देतो, शेतकऱ्याला देतो का नाही देत. आपण कोणाला सबसिडी देतो, कारखानदारांना देतो. कारखानदार सबसिडी दिल्यामुळे काय करतात, कारखाने उभा करतात, भांडवल उभा करतात. जलसिंचनासाठीच्या अर्थसहाय्यामुळे कालव्याच्या पाण्याचे झालेला कमी किमती हे भूपृष्ठ पाण्याच्या अकार्यक्षम वापरासाठी कारणीभूत आहे. हो, बरोबर आहे की कमी किमती असल्यामुळे आपण ते कार्यक्षम पद्धतीने पाणी वापरत नाही. ओके, तर हे पण विधान बरोबर आहे. पहिलं जे विधान आहे ते चुकीचं आहे. खतांसाठी आणि बियाण्यासाठी जे काही सबसिडी देतात ते कोण देतं, केंद्र सरकार देतं. ओके, त्यानंतर त्या काळामध्ये जे काही हे आहेत भारताचे प्रतिनिधी आहेत, आपण म्हणू की व्यापार मंत्रालयाच्या अंतर्गत जे ज्यांना चार्ज दिलेला आहे त्यांनी भेटी दिलेल्या ज्या आहेत कुठल्या परिषदेला, तर ते त्यांनी विचारलेलं आहे. ओके, तर हे थोडंसं आपण लॉजिक लावू शकतो की कुठल्या बीजेपीच्या काळामध्ये कोण होतं आणि काँग्रेसच्या काळामध्ये कोण होतं वगैरे, आपण अशा पद्धतीने ते लॉजिक लावून ते सोडवू शकतो आपण प्रश्न. ठीक आहे, नेक्स्ट जागतिक बँक हे प्रश्न परत आलाय. प्रकल्पाभिमुख कर्ज देतं. 1960 ला आयडीची स्थापना झाली आणि आंतरराष्ट्रीय विकास संस्था गरीब लोकांसाठी कर्ज देत आहे. हे प्रश्न तुम्हाला माहित आहे. नेक्स्ट 1947 ला गॅट 23 करार होता. हे तुम्हाला माहित आहे की 47 ला सह्या केल्या 23 देश होते. भारत गॅटचा सभासत्व मिळाले 1994 ला. भारत गॅटचा अगोदर सभासत्व होता. बी चुकीचं आहे. आणि सी आहे 1994 मध्ये 118 देश नाही तर 123 देश. 23 ला 123 करायचं, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. ओके, इथे जो प्रश्न विचारलेला आहे तर तो आहे कुठले बरोबर आहेत. तर त्यांनी ए आणि सी दिलेला आहे बरं का, परंतु मॅक्झिमम ठिकाणी आपण जर पाहिलं
तर त्याचं 123 देश वगैरे दिलेला आहे. परंतु आपण आता हा प्रश्न लक्षात ठेवू की इथे 118 दिलेला आहे 194 मध्ये, तर पहिल्यांदा 23. हे दोन विधान जे आहेत ते आयोगाने बरोबर दिलेले आहेत. ओके. तर अशा पद्धतीनं पूर्ण जे काही क्वेश्चन्स आहेत ह्या पार्टवरले, तर ह्या पार्टवरचे आपण पूर्ण क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. अशाच पद्धतीने आपण प्रत्येक पार्टवरचं थोडंसं डिस्कशन करणं क्वेश्चन्सचं, आणि त्या क्वेश्चनचा आन्सर आपण कशा पद्धतीने आपल्याला जाता येईल. आपलं जे काही नॉलेज आहे ते नॉलेज वापरून प्लस आपण जे काही क्वेश्चन सोडवतोय तर क्वेश्चन व्यवस्थित वाचून इंग्लिशमध्ये तो क्वेश्चन चेक करून आणि जे काही लॉजिक आपल्याकडे आलेलं आहे ज्ञानामुळे, तर ते वापरून क्वेश्चन पर्याय डिलीट करून आपण त्या उत्तरापर्यंत जाणं अपेक्षित आहे. तर ती प्रोसिजर क्वेश्चन सोडवताना ही सगळी प्रोसिजर होणं अपेक्षित आहे, तर तुम्हाला मार्क्स मिळणार आहे. तुमचा अभ्यास किती जरी चांगला असला तरी ते मार्क्स तुमच्या याच्यामध्ये परिवर्तित होणार नाहीत जोपर्यंत तुम्ही ह्या सगळ्या टेक्निक्स ज्या आहेत त्या तुम्ही डेव्हलप करणार नाही. ठीक आहे. तर हे एक महत्वाची गोष्ट आहे, तर ते तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. बाकीच्या ज्या काही अडचणी आहेत तुमच्या त्या आपण याच्यामध्ये घेऊया, आपण टेलिग्रामच्या चॅनलवर घेऊया. ओके. थांबू आपण इथे.